सादर होणारी 20वी वही या कविता संग्रहाचं सादरीकरणाचा कार्यक्रम दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीनं होतो आहे। त्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष श्री विनोद कुलकर्णी हे लाभलेले आहेत। त्यांचं मी सर्वप्रथम स्वागत आणि सत्कार त्यांना भेटवस्तू देऊन करतोय। श्री चिटणीस यांना विनंती की त्यांनी त्यांना ती भेटवस्तू द्यावी। श्री आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून खास आमंत्रित केलेले श्रीकांत कात्रे जे प्रभातचे सहसंपादक आहेत सातारा वृत्तीचे, ते थांबले होते, येऊन गेले, कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन गेले, पण त्यांना त्यांच्या वृत्तपत्राची काही महत्त्वाची जबाबदारी असल्यामुळं ते गेलेले। त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक शाब्दिक स्वागत करतोय। त्याच्यानंतर आजच्या या वतीनं होणार आहे असे परिवर्तन ही जी जळगावची संस्था आहे, त्या संस्थेचे जे सर्वेसर्वा सादरीकरण करणारे ते शंभू पाटील म्हणून आहे, तर ते खाली थांबलेले आहेत, तर त्यांचाही सहभाग या कार्यक्रमामध्ये आहे। पण त्या सर्व ग्रुपच्या वतीनं आपण त्यांचं एक प्रातिनिधिक इथं स्वागत आणि सत्कार करतोय। श्री चिटणीस यांना विनंती की ते राजेश निंबाळकर म्हणून त्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचं कुलकर्णी शंभू पाटील आले ते खाली ठीक आहे, नाही तू पुन्हा डबल करू, एक कुलकर्णी साहेबांची असते तो आणि अजून एक गेळा सरांचा समोर सर का पाहिजे फोटो काढतो समोर थँक्यू। आपण सर्वजण हा प्रमुख कार्यक्रम बघण्यास ऐकण्यास प्रचंड उत्सुक आहात आणि त्यामुळं सुरुवातीचं हे लई फार लांबवायचं नाही असं ठरवून मी त्या कार्यक्रमाचे जे प्रमुख आहेत विशेषतः शंभू पाटील त्यांचा थोडक्यात परिचय, त्यांचा परिचय खूप लांब आहे, मोठा आहे, तो करायला गेलो तो खूप वेळही लागेल, पण त्यांचा परिचय खऱ्या अर्थानं होणार आहे तो त्यानंतरच्या त्यांच्या सादरीकरणातच होणार आहे। या सर्व कलाकारांचे परिचय करून द्यायची इच्छा होती, पण त्यांनी जसं सांगितलं की आमचा परिचय आमच्या सादरीकरणातच होणार आहे, तो लोकांना दिसू देत करू देत, त्याबद्दल तुम्ही आधी कुठलीही शाब्दिक चर्चा करू नका। पण मी तरी सुद्धा एक थोडक्यात आपल्या माहितीसाठी म्हणून 4 ओळी त्यांचा परिचय करतोय की शंभू पाटील म्हणजे जळगावचे आहेत। आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमारेषेवरती सातपुडाच्या पर्वतरांगा आहेत आणि या पर्वतरांगामध्ये आदिवासी वारकरी महानुभाव संप्रदायातली अनेक माणसं आहेत। ते या अहिराणी भाषेतील लोकसाहित्य पण आहे त्या ठिकाणी। तसंच केळी कापसात गुरफटलेले गरीब शेतकरी या सर्व परंपरेचा शोध घेत आपली देशीयता जपणारी एक संस्था उभी करावी अशी पाटलांच्या मनामध्ये इच्छा झाली आणि जळगाव सारख्या ठिकाणी ते कामाला लागले, सहकारी मिळाले, मित्र मिळाले, बघता बघता संस्था आकार घेऊ लागली आणि त्या ठिकाणी जळगावमध्ये 2011 मध्ये ही संस्था स्थापन झाली। परिवर्तनाचा शोध घेत निर्माण झालेली अशी ही परिवर्तन संस्था त्या ठिकाणी कामाला उचलली। अनेक मान्यवरांनी त्यांना या कार्यामध्ये सहकार्य केलं। खूप लोकांची नावं आहेत, पण अगदी नामवंत असे नादो महानव, भालचंद्र नेमाडे, नारायण बाविस्कर अशा लोकांचं मार्गदर्शन घेऊन, त्यांचा आशीर्वाद घेऊन ते सातत्याने कार्यरत आहेत। कुठलाही भाषा, प्रांत, वाद विवाद याचा अभिनिवेश बाजूला ठेवत फक्त नाट्य, संगीत, नृत्य, चित्र, शिल्प अशा माध्यमातून परिवर्तनाची वाटचाल चालू आहे। ही वाटचाल अव्याहत आहे। अनेक मोठ्या कलावंतांनी त्यांच्या परिवर्तनाच्या या विशेष उपक्रमाला साथ दिली आहे। अशा सर्जनशील वाटचालीचे शिल्पकार
म्हणजे शंभू पाटील. त्यांनी त्यांच्या कामाचा परिघही फार मोठा वाढवलेला आहे. महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश यांच्या सीमा ओलांडून ते आपले कार्यक्रम करत असतात. आज त्या महाराष्ट्राची सीमा महाराष्ट्रामध्ये जाऊ आपण, पण ही सीमा पादाक्रांत करत त्या सातारला पोहोचलेले आपल्या समोर त्यांच्या निर्मितीची सुंदर रांगोळी ते घालणार आहेत. ती पाहण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. त्यांच्याबरोबरच ही जी कलाकृती सादर होती आहे त्याच्यामध्ये ज्या लोकांचा सहभाग आहे त्यांचा फक्त नामोल्लेख करतो. त्यामध्ये अरुण कोलटकर यांच्या काही निवडक आशयपूर्ण पण समजण्यास थोड्याशा अवघड कविता सादरीकरणाने उलगडून दाखवण्याचे शिवधनुष्य उचलण्याची संकल्पना मांडणारे जळगावचे पहिले म्हणजे हर्षद पाटील त्यांचाही उल्लेख मी करतो. त्यांचंही स्वागत करतो. ते या ठिकाणी आलेले नाही आहेत, परंतु ज्या 3 लोकांचा याच्या निर्मितीमध्ये फार मोठा सहभाग आहे त्यांचा उल्लेख करणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. हर्षद पाटलांच्या संकल्पनेला नाट्य रूपातून स्वरूप देण्याचा अवघड प्रयोग केला आहे तो म्हणजे दिग्दर्शक नारायण बाविस्कर यांनी. त्यांचे देखील आम्ही उल्लेख करतो, स्वागत करतो. नारायण बाविस्कर. हर्षद पाटलांची संकल्पना, बाविस्करांचं दिग्दर्शन यांचा मेळ घालून प्रत्यक्ष सादरीकरणाचं सूत्र जमवणारे जुळवणारे असे सूत्रधार म्हणजे विनोद पाटील एक तिसरे महत्वाचा त्याचा खांब आहे. हे सगळं शिवधनुष्य पेरणारा त्यांचं देखील स्वागत आम्ही या ठिकाणी करतो आहोत. त्यानंतर मी कोलटकरांच्या कवितांबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त करण्यासाठी म्हणून आमंत्रित करतो शिल्पा चिटणीस यांना. या कार्यक्रमाचा परिवर्तन संस्थेचा परिचय आपल्याला देवधर साहेबांनी करून दिलेलाच आहे. आपले स्टेजवर उपस्थित असणारे माननीय बेडकेळ सर, माननीय विनोद कुलकर्णी सर, शंभू पाटील त्यांचे सहकारी चिटणीस सर, या सर्वांचं मी प्रथम इथं स्वागत करते. कोलटकरांविषयी आपल्याला सर्वांना माहिती आहेच. 60च्या दशकात सुरू झालेल्या विद्रोही कवितेतील अरुण कोलटकर हे ठळक व्यक्तिमत्व. नवकवितेचे अग्रणी कवी म्हणजेच कोलटकर. मराठी भाषेचा अत्यंत अभिनव आणि प्रयोगात्मक वापर करणारा हा कवी. जागतिक कीर्तीचे जे चित्रकार होते साल्वादोर दाली, अतिवास्तववादी चित्रकार म्हणून ते ओळखले जायचे. अतिवास्तववाद असलेली त्यांची ती चित्र असायची. तर दाली आणि अरुण कोलटकर यांच्यात एक साम्य म्हणजे अरुण कोलटकर हे मूळचे चित्रकारच होते सर्वप्रथम, पण नंतर ते या क्षेत्राकडे वळले आणि त्यांच्या काव्यामध्ये पण सगळा अतिवास्तववाद आहे. बऱ्याचशा कविता या अतिवास्तववादी चित्रण त्यांनी केलेलं आहे. म्हणून साल्वादोर दाली आणि अरुण कोलटकर यांच्या साम्य जाणवतं त्यांच्या निर्मितीमध्ये. तर कोलटकर अत्यंत तीव्र भावना आणि कल्पनाशक्तीचा आपल्या काव्यामध्ये वापर करतात. वास्तवाचे ते नियम पाळत नाहीत बऱ्याच वेळेला, म्हणजेच अतिवास्तववाद. तर अचेतन मन, स्वप्न, विविध कल्पना जे वास्तवात सहसा दिसणार नाही, साकार होणार नाही, तर असं कवितेतून आपल्यापर्यंत पोहोचवणं हा त्यांचा कवितेतला एक प्रयोग असतो. भाषा ही रहस्यमय असू शकते. या कवितांमध्ये ठराविक रचनाक्रम नाही, रूपक, मिथक हे काही नियम त्यांनी मांडलेले नाहीयेत. मुक्त छंदातल्या त्यांच्या कविता आहेत आणि वाचकांना मुख्य म्हणजे नवीन मार्गाने विचार करायला लावणाऱ्या कविता आहेत. अस्पष्ट प्रतिमा आहे, विरोधाभास आहे आणि जास्तीत जास्त स्त्रीत्वाचे पैलू उलगडून दाखवणाऱ्या त्यांच्या कविता आहेत. काही कविता संक्षिप्त आहेत, काही फॅन्टसीकडे जाणाऱ्या आहेत, काही थेट सोप्या भाषेतून आपल्याशी संवाद साधतात. तर अरुण कोलटकरांची कविता आहे एक, ती अतिशय प्रसिद्ध कविता आहे. तर आपण त्या कवितेनीच आज सुरुवात करूया. ती कविता फक्त मी सादर करणार आहे. वामांगी आपल्या सगळ्यांना माहिती आहे कविता, तर त्याचं मी फक्त थोडक्यात सादर करते. देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काय दिसेना, रखमाय शेजारी नुसती वीट. मी म्हणालो राहिले, रखमाय तर रखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवावं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं वागं लागेल म्हणून.
आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो, विठू कुठं गेला, दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं खात्री करून घेण्यासाठी आणि म्हणालो, तिथं कोणी नाही. म्हणते, नागासमोर पाण्यातच जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ, तिकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय करतो, मला काही माहिती नाही. खांद्याला खांदा भिडून नेहमी बाजूलाच असतो विठू, म्हणून मी पावलात उभीच राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कोणी कसं सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. अतिशय सोप्या भाषेतली आणि सुंदर कविता आहे त्यांची. म्हणजे मला ती कविता वाचण्याचा मोह आता आवरला नाही म्हणून मी ती सादर केली. तर अशी मन हेलावून टाकणारी 28 युगांचं एकटेपण आपल्याला ह्याच्यातून दाखवून देणारी अशी कविता होती. तर काही कविता आपल्याला पटकन समजत नाहीत त्यांच्या, जसं आपण ग्रेसच्या बाबतीत म्हणतो की अवघड आहे, काय समजणार नाही, जरा आपण वाचत नाही. पण अशाच अवघड कविता आपल्याला उलगडून दाखवण्याचं काम शंभू पाटलांचं आहे आणि त्यांच्या टीमचं आहे. अतिशय म्हणजे एखादं सोलून फळ आपल्या गाभापर्यंत जाऊनच आपल्याला रसनिर्मिती त्याची होणार आहे. त्या अशा प्रकारच्या या दुर्बोध अवघड वाटणाऱ्या कविता त्या अशी लिलया आपल्यासमोर ठेवतात आणि आपल्याला खरंच मनस्वी आनंद देऊन जातात. आपण कधी कविता वाचतो, कविता आपण अनुभवतो, व्यक्त होतो, पण कविता पाहतो का कधी? आज आपण कविता पाहणार आहोत. आपल्या समोर शंभू पाटील कविता उभ्या करणार आहेत. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आपल्या समोर इथे उभ्या करणार आहेत. तर कोलटकरांच्या लेखणीतून स्त्रियांचं दुःख झरू लागलं आणि साकार झाली भिचकीवरी. तर या भिचकीवरीत शंभू पाटील या अवलियानं दुःखाना एक त्या स्त्रीत्वाच्या दुःखाना एक चेहरा दिला, रंगरूप दिलं, वेशभूषा दिली, भावभावनांचं मिश्रण असणारी वाक्य त्यांच्या तोंडी दिली आणि भावमुद्रा दिल्या आणि मग या त्यांच्या ज्या व्यक्तिरेखा स्त्रिया त्या रंगमंचावर अवतरलेल्या आहेत. भिचकीवरी या कविता संग्रहातील निवडक कवितांचं एक आगळ्या वेगळ्या आकृतीबंधात एक देखणं शिल्प त्यांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. त्यांचं मनापासून त्यासाठी कौतुक आहे आणि या नाट्यरूप काव्य वाचनामुळं समाज मनाचं परिवर्तन होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. आणि शंभू पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचं आणि या कार्यक्रमाचं हेच सगळ्यात मोठं यश आहे. भावनांना शब्दांनी मुखमध्ये प्रेक्षकांना खेळून ठेवतात आणि आपल्या मनाला एक वेगळाच आनंद देतात. आणि ही भिचक्यावरीतला जो ओलावा आहे तो आपल्या मनामनात पाझरतच आपण इथून निघून जातो. तर अशा या कार्यक्रमाला आमच्याकडून त्यांना भरपूर शुभेच्छा आहेत. यानंतर मी आज कवितांचा जो कार्यक्रम सादर होणार आहे त्या कार्यक्रमासाठी प्रथमतः मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्रात कविता सादरीकरणाची मोठी परंपरा आहे. पूर्वी पाडगावकर, ग्रंथीकर हे कविता सादरीकरणाचे कार्यक्रम करायचे आणि अनेक कवींच्या कविता लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचे. आत्ताच्या काळात अशा प्रकारचे कार्यक्रम होताना दिसत नाही. म्हणून जळगाववरून हा जो काय कवितांच्या दौऱ्याचा कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे पाटील साहेबांनी, तो विशेष कौतुकास्पद आहे. आणि कोलटकरांच्या कविता ज्या अवघड वाटतात किंवा ज्या समजत नाहीत सामान्य रसिकांना, त्या समजून देण्याचं काम त्या कार्यक्रमामधून निश्चित होईल. त्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि माझी 2 शब्द. टिप काचेची, पाचूची, सोन्याची, चांदीची टिप. टिप पडतात डोळ्यातून टिप. टिप कथलाची, शिशाची टिप. टिप पडतात डोळ्यातून टिप. टिप तेलाची, तुपाची, दुधाची नि मधाची टिप. टिप पडतात डोळ्यातून टिप. टिप प्राजक्ताची, बकुळीची टिप. टिप पडतात डोळ्यातून टिप. टिप पेट्रोलची, टर्पेंटाईनची टिप. टिप पडतात डोळ्यातून टिप. टिप वाईनची, व्हिनेगरची टिप.
टिपं पडतात डोळ्यातून टिपं टिपं शाईची ऍसिडची टिपं टिपं पडतात डोळ्यातून टिपं टिपं गोळीबंद .35च्या पिस्तुलात भरण्याजोगी टिपं टिपं पडतात डोळ्यातून टिपं टिपं विंचवांच्या पिलाची राग उतरावी तशी तरतरी आणि तेजपुंज टिपं टिपं पडतात डोळ्यातून टिपं टिपं युरेनियमची किरणोत्सर्जक टिपं टिपं पडतात डोळ्यातून टिपं टिपं लायझोझाईम युक्त पाण्याची ही टिपं किंचित खारट आणि तुरट गळतात टिपं गळतात टिपं गळतात टिपं बायका रडतायत कधीपासून काल रात्रीपासून मागच्या आठवड्यापासून महिन्यापासून वर्षापासून की युगानयुग बायका रडत आहेत. आणि मग जर बायका रडत असतील युगानयुग तर काय करणार? त्या का रडत आहेत आणि त्यांचं रडणं का बंद होत नाही? आणि अश्रू ही कमकुवत गोष्ट असते का? अश्रू हे कमकुवतपणाचं लक्षण आहे का? आमच्या खानदेशात असं म्हणतात की लढ्याचं काम बाईचं, पुरुषानं डोळ्यातनं पाणी काढायचं नाही. जो पुरुष डोळ्यातनं पाणी काढतो तो गांडू. अश्रू इतके कमकुवत असतात, इतके वाईट असतात की त्याचं दर्शन सुद्धा माणसाला दुर्जम ठरवतं. हे नेमकं काय आहे आणि ही वही का भिजते? त्या वहीचं नाव भिजकी वही काय आहे? त्याच्या शोधाचा जो प्रवास आहे अरुण कोल्हटकरांच्या कवितेच्या शोधाचा प्रवास, त्या प्रवासात मी परिवर्तन जळगाव दीपलक्ष्मी पतसंस्था यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मी साताऱ्यात आहे आणि साताऱ्यात आमचा हा पहिला कार्यक्रम आहे. सातारा शहराविषयी मी काय सांगणार ना की जगात सूर्यासारखा तारा नाही, आकाशात सूर्यासारखा तारा नाही, जगात माझ्या शिवासारखा राजा नाही. त्या शिवाजी महाराजांच्या गादीचा वारसा लाभलेलं हे गाव, आम्ही त्याच्याकडे असं बघतो. संपूर्ण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र जो आहे तो इतर कुठल्याही राज्यापेक्षा बरं राज्य आहे असं आपण म्हणतो. आणि ते फुले शाहू आंबेडकर ही परंपरा आहे म्हणून हे बरं राज्य आहे. तर त्या सगळ्यांच्या अनेक गोष्टींच्या केंद्रस्थानी सातारा नेहमी राहिलेला आहे. तुमच्याकडे इतकं सुंदर कास पठार आहे, 22-25 किलोमीटरवरती तो जागतिक ठेवा आहे. माझ्यासमोर माझे मित्र चिटणीस सर, मी त्यांना सहज शब्द टाकला की आमचा एक मोठा दौरा आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, गोवा, कणकवली, शेगाव आणि आम्ही परत जाताना एकत्र 850 किलोमीटरचा प्रवास करणार आहोत. तर बेटर वेळ आम्ही साताऱ्यात थांबू आणि एखादा प्रयोग म्हणजे आमच्या डॉक्टर आरती आणि त्यांचा आमचा अनेक वेळेला प्रयोगाबाबत बोलणं झालं पण ते काही पूर्णत्वाला आलं नाही. पण त्या आज समोर आहेत. मी जितनी सरांना विनंती केली ते म्हणले नक्की या, काही प्रश्न नाही. आणि तुम्ही प्रयोग करता ही छान गोष्ट आहे. नाही केला तरी माझं खूप छान रेस्ट हाऊस आहे, तिथे रात्रभर मुक्काम करा सगळे कलावंत आणि निघा. मी म्हटलं नाही, या निमित्ताने आम्हाला साताऱ्यात प्रयोग करता येईल. सातारा या कंदी पिढ्या इतकंच आम्हाला त्याचा या शहराचा आदर आणि प्रेम आहे. यापूर्वी ज्या स्वाती चिटणीस मॅम बोलल्या खूप छान, त्यांनी कविता वाचली पण आणि त्या म्हणल्या की शंभू पाटील कविता उलगडून वगैरे सांगणार आहे. तर त्यांना माझ्या टकलाकडे पाहून असं वाटलं असेल की हा जरा बुद्धिमान माणूस दिसतो, जरा कविता कळू शकते, कविता उलगडून सांगू शकतो. आपल्याकडे तो गैरसमज खूप असतात ना आपल्याकडे. त्यातला माणसाला टक्क असलं की त्याला अक्कल असते. हा एक सगळ्यात मोठा गैरसमज तुमचा पुढच्या संवादाचा दूर होणार आहे. पण आम्हाला अरुण कोल्हटकर खूप कळले, उमगले, आम्ही पूर्ण आत घेतले आणि तुम्हाला उलगडून सांगणार आहोत. असा कृपया कुठलाही भ्रम ठेवू नका.
आपण एका शोधाच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि कविता काय असते ना त्याचं इंटरप्रिटेशन आहे. माझं वेगळं असू शकतं, तुमचं वेगळं असू शकतं. आम्हाला झालेलं इंटरप्रिटेशन तुम्हाला सांगणारे कदाचित तुम्ही म्हणाल की नाही नाही हे चुकीचं आहे अशी शक्यता झाली तर ते खूप चांगलं. तर त्यावर आणि आज माझ्याकडनं चुका होण्याची पण शक्यता आहे. समोर बेडकी सर बसले, तुम्हाला माहीत नसेल पण एनडी दादा आणि आम्ही एनडी दादांचं माझ्यावर प्रेम होतं यात त्यांचा मोठा वाटा आहे. माझं काही नाही त्यात, मी अत्यंत छोटा माणूस, उद्धट माणूस, पण त्यांचं का कोणास माझ्या व्यक्त प्रेम होतं आणि ते तुमच्याविषयी खूप भरभरून बोलायचे. म्हणजे तुमची पहिली ओळख सर, तुम्ही नुसतं असण्याने मला थोडं प्रेशर आलं. हा माणूस एवढं काम करून ठेवलं त्यांनी, म्हणजे सेक्युलरिझम, नेहरू असेल किंवा संघावरचं ते पुस्तक असेल, केवढं काम एनडी दादांच्या मुलाखतीचा केवढा मोठा खंड आणि किती मोठा एक सामाजिक राजकीय दस्तऐवज आपल्याकडे आज उपलब्ध आहे. नाही असू त्यांचं आठवू दे, ते नाटकवाले ते महत्वाची गोष्ट आहे. मी ही विनंती केली कृपया तुम्हाला मोबाईलवर बोलायचं असेल तुम्ही बाहेर जा. माझी सगळ्यांना विनंती म्हणजे अगदी खास घेत हां प्लीज. तर आपण अरुण कोळटकरांच्या प्रवासाला सुरुवात करू. आम्ही तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आमचे नाटकवाले मित्र त्यांनी आम्हाला खूप छान इथे मदत केली, सगळं उपलब्ध करून दिलं आणि त्यांच्या मदतीमुळे कारण म्हणजे हा अत्यंत वेगळा सेट, वेगळे लाईट, वेगळा साऊंड, वेगळ्या प्रकारची मांडणी असा प्रयोग आहे. पण उपलब्ध हा हॉल आणि त्या इथली उपलब्धता यानुसार आम्ही मांडणी केलेली आहे. अरुण कोळटकर खरं म्हणजे तुमच्या जवळ त्यांचा जन्म आहे कोल्हापूरचा 1932 साली आणि 1932 साली ते MA झाले. नंतर मुंबईत JJला त्यांनी शिक्षण घेतलं, कमर्शियल आर्टिस्ट. आणि या माणसाचं नंतर मुंबईतलं राहणं, त्याचं इंग्रजी वाचन, त्याच्यामुळे कल्पना पण सगळ्या इंग्रजीत. म्हणजे पहिला कविता संग्रह आला जेजुरी, तो पण इंग्रजीत. जेजुरीकडे माणूस कसं बघतो त्याचं अप्रतिम कविता म्हणजे जेजुरी. आणि जेजुरीचं काय झालं की पहिल्याच कविता संग्रहाला तो कॉमनवेल्थचा पुरस्कार, जागतिक पुरस्कार पहिल्याच इंग्रजी काव्य संग्रहाला. आणि या माणसाची कविता म्हणजे ते इराणचा चकणाशहा पाहत राहतो, तडकलेल्या काचे आड केकला चढणारी क्रमिक कुर्शी आणि क्वचितच त्याचं लक्ष विचलित करते सुशिक्षित बेरोजगाराच्या मनगटावरील अकृत्रिम माशी. इराणी नावाची कविता आहे, 10 ओळींची कविता आहे. मला वाटतं 10,000 पानं असतील या कवितेवर. विविध भाषेतली, इंग्रजीतली समीक्षा वेगळी, मराठीतली समीक्षा वेगळी, अगदी निमाडेपासून तर परदेशातल्या. म्हणजे अरुण कोळटकरांचं नाव होतं न्यूयॉर्कच्या द बेस्ट बुक्स इन द वर्ल्ड या न्यूयॉर्कची जी काही यादी आहे त्याच्या 100 मध्ये अरुण कोळटकर आहे. आणि माझे अनेक मित्र असं म्हणतात की कोळटकर जर जिवंत असते तर कदाचित कोळटकरांना नोबेल मिळाला असं सांगितलं. इतका मोठा कवी आपल्या मराठी परिप्रेक्षात होता आणि तो आपल्यापासून लांब राहिला. कारण ही जी रचना आहे इराणच्या चकणाशहा पाहत राहतो, लोक दचकायचे आणि आपल्याकडे हे फार छान आहे, लोक दचकतात, ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणजे दचकतात. हो हे काय वाटेल त्याचं मला कळत नाही. खरं म्हणजे ज्या देशाची पायाभरणी तत्वज्ञानाची असेल, आपल्या सगळ्या धार्मिक साहित्याची असेल, ही सगुणाकडून निर्गुणाकडे. आपल्या सगळे वेद नीती असं म्हणतात. नीती म्हणजे देव कसा आहे किंवा ते जे काही निर्माण करणारा आहे तो कसा आहे, तो असाही नाही आणि तसाही नाही. माझ्यासारख्या नास्तिक माणसाला पण याचा मोह पडतो की अरे काय तत्वज्ञान आहे, नीती तो कसा आहे ते नक्की सांगता येत नाही. त्या देशातल्या लोकांना ऍब्सर्ड आणि ऍबस्ट्रॅक्टचं वावडं का, ज्यांचं शिक्षणच लहानपणापासून घरामधून, ज्यांच्या घरात ज्ञानेश्वर पडतो, कबीर पडतो, तुकाराम पडतो, त्यांना काय सगुण निर्गुणाचं काय गोंधळ आहे त्याचा. सर म्हणजे तुम्ही समजू शकता की मला तेच कळत नाही, असं कसं व्हावं या देशामध्ये, ज्या देशात उपनिषदांमध्ये काय नाही आपल्या ते सगळं असताना अरुण कोळटकर नावाचा कवी आपल्याकडनं उपेक्षित राहतो. पण तरी अरुण कोळटकर बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचली. मला नेमाडे दादा आत्ता ऐकलं 5 वर्षापूर्वी असं म्हटले की ते हे सगळे मित्र होते, नेमाडे दादा, राजा ढाले आणि हे सगळे लिटिल मॅगझिनची चळवळ त्याला अशोक शहाणे ज्यांनी कोळटकरांना जपून ठेवलं. तर मला नेमाडे दादा असं म्हटले की आमची भेटी व्हायची आणि एकदा म्हटली अरे तू हे ते वास्तू जागतिक ते फार चांगलं पण ते तू ते तुकाराम आणि तुकाराम नावाचा कवी
जेव्हा कोल्हटकरांच्या आयुष्यात आला, कोल्हटकरांची कविता तुम्ही जर नीट अभ्यासली तर कोल्हटकरांच्या रचनेवरती, अभंग रचनेचा, लोकपरंपरेच्या रचनेचा मोठा प्रभाव. त्यांचा आवडता कला फॉर्म कोणता तर तमाशा. लोकपरंपरेशी इतकं घट्ट नातं असलेला हा माणूस, आणि मग त्यांची जी काय कविता आली ना, म्हणजे कोल्हटकर आळंदीला गेले, त्या ज्ञानेश्वर समाधी जवळ राहिली काही दिवस आळंदीला. ज्ञानेश्वर समाधी जी काय आपल्याला माहिती आहे, नामदेव तो शेवटचा माणूस होता, त्याने तो शेवटचा दगड लावला त्या समाधीला, आणि त्याने सगळं लिहून ठेवलं नामदेवाने, म्हणून तो नामानिराळा आहे. उगाचच नामानिराळा हा शब्दच त्याच्यामुळे आहे, कारण तो खरंच निराळा आहे. एकीकडे इकडे डायरेक्ट गुमान कुठेही घेऊन गेला मराठी भाषेला, आणि तिकडे काय रचना केल्या त्या नामदेवाने जे सगळं लिहून ठेवलं ना, की मेघांनी केली आकाशात दाटी, नारद तुंबर गीत गाती, लोकला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. एवढं आहे, तेवढी तुम्ही ते वर्णन वाचलं ना तर ती ज्ञानेश्वर समाधी. आणि त्याच्यानंतर 800 वर्षांनी एक कवी उठतो, आळंदीला जातो आणि काय लिहितो, स्वच्छ निळसर रिकामे अंबर, नारद तुंबरा भ्रविले, कधी केले होते गंधर्वांनी कळे, स्वतःशीच ठेवे चंद्रबिंब, पांगले अवघे वैष्णवांचे भार, ओसरला ज्वर मृदुंगाचा, मंदावली विणा विसावले टाळ, परतोनी गोपाळ घरी गेली, स्थिरावला हार वाळली पाकळी, भासरी गुंतली निर्माल जाती. मी म्हटलं ना पहिले तुम्हाला नामदेवांचं सांगितलं की मेघात केली अभरांनी दाटी, नारद तुंबर गीत गाती. कोल्हटकर पण सुरुवात काय करतात, स्वच्छ निळसर, आता काय अभ्र, नारद तुंबर अभ्र दिले, सगळे दिले, अभ्र पण दिले, नारद तुंबर पण दिले, कधी केले होते गंधर्वांनी खळे. हे नीट समजून घेतलं ना की प्रश्न मिटला. कोल्हटकर कळायला सोपे. आणि ज्या दालीचा मी उल्लेख केला की अतिवास्तववाद, सरियालिझम, तर सरियालिझम म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही कविता आहे. मंदावली विणा विसावले टाळ, विणा मंदावली, टाळ विसावतात, स्थिरावला हार, हार जो घातला असेल ज्ञानदेवांना, श्वास थांबला तेव्हा तो हार स्थिरावला, म्हणून हार स्थिरावतो, वाळली पाकळी, भासळी गुंतली निर्माण झाली. प्रत्येक अचेतन गोष्टीचं, निर्जीव गोष्टीचं सजीव गोष्टीत रूपांतर केलंय. विणा मंदावते, टाळ विसावतात, हे जे काय आहे ना, ही जे अचेतनाचं चेतनात रूपांतर, याला सरायलिझम म्हणतात, याला अतिवास्तववाद म्हणतात, की जी गोष्ट निर्जीव आहे तिला सजीव करणं. तर हे असे कोल्हटकर नीट समजून घ्यावे. ही भिचकी वही नावाची जी काव्य सांगतात ना, हा तर इतका अद्भुत आहे ना की तुम्हाला सांगतो इतकं सोपं आहे कळायला. पण थोड्या रेफरन्स देण्यासाठी मी मध्ये असेल, या भिचकी वहीचं जे ब्लर आहे त्या ब्लर वरती कोल्हटकर असं म्हणतात की माझी वही कोरडी ठेवू नकोस, माझी वही भिजो, अक्षर फुटो, शाई विरघळ, माझ्या कवितेचा लगदा हो, आणि या नदी काठी गवत सरणाऱ्या म्हशीच्या दुधात माझ्या कवितेचा अंश सापडो. माझी कविता जी ना त्याची बाहेर नाही जाणं, हे तुकारामच आहे. त्याच्या इंद्रायणीतलं जशा तरल्या ना, तशा त्या तरल्या आणि लोकांच्या मुखात गेल्या आणि नंतर तुकाराम आपल्यापर्यंत पोहोचला. तसं माझी वही भिजून नष्ट झाली तरी ती म्हशीच्या दुधात जर राहून सापडला तर कदाचित करुणेचा एखादा कण, जी मुलं लहानपणी म्हशीचं दूध पितात, गाईचं दूध पितात, त्यांच्यापर्यंत जाईल. म्हटलं तुकारामाची अतूट नात आहे. एका ठिकाणी कोल्हटकर असं म्हणतात की आपण विठ्ठलाला ओळखत नाही, पण आपण तुकारामाला ओळखतो. आपण विठ्ठलाला डायरेक्ट ओळखत नाही, पण आपण तुकारामाला ओळखतो आणि तुकाराम विठ्ठलाला ओळखतो. झालं का? हे जे बघणं आहे ना, तसंच आपण कोल्हटकरांकडे पाहू, छान मजा करू. त्या भिचक्या वहीतील पहिली कविता आपाला, आमची मोना निंबाळकर. मोना अत्यंत गुणी अभिनेत्री आहे, आमच्या अनेक नाटकांमध्ये उत्तम काम करते. व्यवसायाने ती फूड इंडस्ट्रीमध्ये आहे. ती आणि तिचं मिस्टर आमचं राहुल निंबाळकर.
दोघं मिळून कट्टीबट्टी नावाची एक चैन चालवतात हॉटेलची. नाशिक, जळगाव, धुळे अशा ठिकाणी त्यांचे हे करतात. उत्तम व्यवसाय करणारे पण तितकीच कलेवर प्रेम करणार. कारण तिचा 16 वर्षाचं बाळ घेऊन ती आमच्याबरोबर हा दौरा करते 12 दिवसाचा. तर अशी मोना अपाला नावाची कविता. मोना. हॅलो. गृहकृत्यात नेहमीच दक्ष होते व तत्पर नवऱ्याची मर्जी सांभाळणार. मग काय चुकलं माझं? कुठे कमी पडले मी? कोणाही सत्पुरुषाची कधी निंदा केली नाही की कोणाचं द्रव्यही राहून घेतले नाही. मग ही दुहेरी शिक्षा मलाच का झाली? या एकाच प्रश्नाखाली रोज नव्यानं होतोय माझा नाही. तसा या रोगाचा मला काही त्रास नाही. म्हणजे कुठे दुखत नाही, खुपत नाही, आगाग होत नाही अंगाची की सुटत नाही खास. गोड पडले माझ्या सर्वांगावर. पण याची नाही मला लाज. पण माझा नवरा त्यानं टाकली मला. म्हणून हे तोंड माझं मी लपवते आज. इलाज ह्या रोगावर आहेत की खूप आहेत, लेप आहेत. उदाहरणार्थ हत्तीची लीप, जाळून दिला त्याच्या स्मृतात वगैरे वगैरे. किंवा रोज एक पात्रा घ्या पाण्यात घालून वगैरे वगैरे. आता एखाद्या माहुताची मुलगी असते मी तर प्रश्नच नव्हता कसला. आणि राजकन्या असते तर राजानं सगळ्यांना एक नवीन उद्योग लावून दिला असता. होतच पादरी केळ शोधायचा. अश्विनी कुमार नाही, त्यांच्याबरोबर संबंध चांगलेच घनिष्ठ आहेत माझ्या वडिलांचे. आणि त्यांच्या मनात आलं असतं तर माझं हे कोड कधीच नाहीच झालं असतं. पण आपल्याला एक मुलगी आहे आणि तिचं नाव आहे अपाला. हे तरी माहिती का माझ्या बापाला? आपल्याला एक मुलगी आणि तिचं नाव आहे अपाला. हे तरी ठाऊक आहे का माझ्या बापाला? कोण आहे अपाला? कोण तिचा बाप? अपाला. जिसको किसी ने नहीं पाला उसका नाम अपाला. कोणाची मुलगी आहे? अत्रि ऋषी. कोण अत्रि ऋषी? ब्रह्मदेवाचा पुत्र. सप्तर्षी जे आहेत ना आपल्या, त्या सप्तर्षींमधले एक ऋषी अत्रेय ऋषी, ज्यांनी आपल्याला खगोलशास्त्र दिलं, ज्यांनी आपल्याला पंचांग दिलं. असा हा थोर माणूस, त्याची ही मुलगी अपाला. आई कोण? अनुसया. आधीच ते ब्रह्मा विष्णू महेश एकदा चला अत्रि ऋषीच्या घरी जाऊन परीक्षा घेऊ. अनुसयाकडे आले, जेवायला वाढ म्हणले. अनुसया म्हणली की मी वाढीन, घ्या जेवायला बसा. ते म्हणले ज्या बाईने अंगावर कपडे घातलेले असतात त्या स्त्रीच्या हातचं आम्ही खात नाही. विवस्त्र होऊन आम्हाला वाढायला येईल. तिने हात जोडले, प्रार्थना केली आणि त्या ब्रह्मा विष्णू महेशाचं रूपांतर बालकात झालं आणि गुरुदत्तांचा जन्म झाला. गुरुदत्ताला जन्म देणारी अनुसया हिची आई, ब्रह्मदेवाचा पुत्र हिचा बाप. हिला काय प्रॉब्लेम असेल? हिचं काय दुःख असेल? तर ही फार गोड मुलगी, फार सुंदर, फार छान, आवाज अप्रतिम, गायची म्हणजे गाय, फार सुंदर. तर एकदा अत्रि ऋषीच्या आश्रमात शिकवत होते आणि शिकवता एका मुलाला रुचा म्हणायला सांगितला. तो म्हणायला लागला, अडखळला, थांबला आणि तेवढा गोड आवाजात त्या रुचा कानावर पडल्या. अत्रि ऋषीने वळून पाहिलं, कोण? पाहिलं तर अपाला. ते म्हटले, अपाला तुला कसं येतंय? ते म्हटले, बाबा काय बायकांना न शिकवण्याचा चावटपणा तेव्हापासून आपण केलेला आहे. त्यांनी शिकायचं वगैरे नाही, त्यांना काही पाय बसायची गरज नाही, वेद तर नाहीच नाही. तर म्हणजे मग तू कसं काय? म्हणजे बाबा तुम्ही मुलांना शिकवायचे, तुमच्या शिष्यांना कानावर पडलं आणि आवाज झाले. आता ऋषी सोडून दिला ऋषी. पुढे पुष्वाक ऋषी नावाचे आणखी थोर ऋषी आश्रमात आले. त्यांनी या मुलीला बघितलं, तिचं सौंदर्य बघितलं, तिचा आवाज ऐकला, तिच्या आवाजातला तो गोडवा ऐकला आणि ते म्हणले, अरे काय मुलगी आहे. त्यांनी मागणी घेतली घाबरत अत्रि ऋषींना. अत्रि ऋषींना पण खूप आनंद वाटला. मुलीचं लग्न होणं कुठल्याही बापाला बरं वाटतं. आणि पुष्पाक ऋषी सारखा एवढा मोठा विद्वान ऋषी, मुलीचं लग्न थाटामाटात छान मस्त, मुलगी नवऱ्याच्या घरी. आणि पहिल्याच रात्री पुष्पाक ऋषींना कळलं की अरे
जी मुलगी अत्यंत सुंदर आहे, जिचा आवाज गोड आहे आणि बुद्धिमान आहे, वेद जिला पाठ आहे, अशी मुलगी तिच्या अंगावर कोड आहे, अंगावर कोड आहे, त्वचा खराब आहे. तक्षणी पुष्वाक ऋषींनी तिला उचललं आणि अत्रे ऋषींच्या आश्रमात टाकून दिली. नवऱ्याने टाकलेली मुलगी, कोणाला वेळ असेल, झालं ना, तिचा काही उपयोगच नाही. नवऱ्याने टाकली, काही तिचा उपयोग असूच शकत नाही. अत्रे ऋषींना तिच्याकडे बघायला वेळ नाही, आईला बघायला वेळ नाही, आणि अंगावर कोड आहे म्हणजे काहीतरी पाप आहे. अशा वेळेला आपाल्याने काय करावं? आपाला अहो, ग्रहगोलांवर देखरेख ठेवायची म्हणजे साधं काम आहे का? ते उगवतात की नाही रोज वेळच्या वेळी यावर करडी नजर असायची त्यांची. चंद्रावरचे डाग दिसायचे त्यांना, आणि ते डाग कसे घालवता येतील याच्यावर निबंध लेखणे सुरू. पण आपल्या पोरीच्या तोंडावरचे, अंगावरचे डाग त्यांना कधी दिसले की नाही कुणास ठाऊक. सोमरस. जगात चांगला सोम फक्त दोनच ठिकाणी होतो, एक मुजफ्फर पर्वत आणि दुसरं शरणाव सरोवराचा परिसर. पण हा, त्याला येणार नाही माझ्या तोंडातल्या सोमाची सर. हे मी तुम्हाला लिहून देते वाटलं तर. मग बाजारात सोम म्हणून विकले जातात ना हवे ते पाले, त्यांची काय कथा? ज्यानं आपल्याकडं एकदा तरी पाहावं म्हणून घामाघूम होतात ऋषी मोठे मोठे. त्यांना म्हणावं, कशाला उगी चितवता तुमचे वरवंटे? माझ्या सोमाची लागली त्याचकत की तो सोमवेळा इंद्र ढोंकुणी पाहणार नाही तुमच्याकडे. तोंडानेच भरवेल मी त्याला, किंवा जिभेनं झुडकवायला लावेल माझ्या तोंडातला चोथा. मग इंद्र वश झाला की मी कोड असं नुसतं म्हणेल. मग इंद्र म्हणेल, कोड? कुठे कोड? कसलं कोड? आणि माझ्या तोंडाचा एक शब्द कर्माचा मोडून निघून कुठच्या कुठं, आणि माझी दूषित त्वचा घोरभरून झपटत निघून जाईल. हा, मग मी जाईल माझ्या नवऱ्याकडे परत. हा, पण माझ्या मनात आलं तर, आणि ते जर मला आपणहून बोलवायला आले आणि म्हणाले, मी चुकलो आले, मला क्षमा कर कृपाळे, तर जाईने कदाचित. एक बुद्धिमान, हुशार, विद्वान, कुणी मुलगी, तिचं अंतिम स्वप्न काय? तिच्या अंगावरचं कोड गेलं तर नवऱ्याने परत घरी घेऊन जावं. इच्छा एकच की माझ्या अंगावरचं कोड जाऊ. आणि मग ती प्रयत्न करायला तिने सुरुवात केली की काय काय करता येईल. आणि कोणीतरी सांगितलं की इंद्र हे करू शकतो, इंद्राला शक्य आहे की तुझं कोड तो घालवू शकतो. पण मग इंद्राला खुश करायचं असेल तर काय करायला लागेल? इंद्राला सोमरस आवडतो, सोमरस बनवावा लागेल. देव आपले सोमरस प्यायचे. आता काही दुष्ट आणि चावट लोक त्याला दारू वगैरे असं म्हणतात, पण ते तसं नसावं. सोमरस काहीतरी वेगळाच पदार्थ असेल. तर तो सोमरस बनवायचा होता. तर तिने ते सोमाचा पाला तो मिळवला आणि त्याचा रस काढण्यासाठी जी काही सामग्री लागते ती तिला मिळाली नाही. आणि मग तिने तिचे दातांनी चावून तो रस काढला. आणि असं म्हणतात की ज्या सोमात आपालेच्या लाळ मिसळली तो जगातला सर्वोत्कृष्ट सोम. तिने तो सोमरस बनवला, इंद्राला दिला. इंद्र तो प्याला आणि इंद्र खुश झाला. तो म्हणला, बोल काय पाहिजे? म्हणजे कोड. मग असं म्हणतात, आख्यायिका आहे ती माहिती म्हणजे की मग इंद्राने तिला त्या रथाच्या आडीतनं 3 वेळा टाकलं, इकडनं टाकलं, तिकडनं काढलं आणि तिची ती त्वचा सगळी सोडून काढल्यानंतर अशी तेजपुंज कोड नसलेली मुलगी त्यातनं प्रकट झाली. आणि या मुलीचा सोमरस कसा बनवायचा आणि त्याचा कसा उत्कृष्ट करता येईल, ऋग्वेदात तिच्या रुचा आहेत 6व्या सर्गात. जो वेद वाचायची परवानगी बायकांना नाही, त्या ऋग्वेदात तिच्या रुचा आहेत. अशी विद्वान आपाला. आणि तिचं स्वप्न काय की आता त्वचा शुद्ध झाली, नवऱ्याने परत घेऊन जावं. तुम्ही बुद्धिमान असाल, तुम्ही छान असाल, तुम्ही गुणी असाल, तुमचा आवाज छान असेल, तुम्हाला प्रचंड बुद्धिमत्ता असेल, उपयोग नाही. बाई म्हणजे फक्त त्वचा. वेद काळापासून आजपर्यंत काय बदललंय?
पुरुषांच्या आमच्या दाढ्या करायच्या ब्लेडमध्ये सुद्धा बाई असते. त्या ब्लेडचा आणि त्या बाईच्या त्वचेचा काही संबंध नाही. जगातलं सगळ्यात मोठं मार्केट हे कॉस्मेटिकचं मार्केट बायकांच्या त्वचेवर आहे. तुमची त्वचा अशी म्हणजे तुम्ही सुंदर. कोणी सांगितलं? तुमची कंबर इतकी, तुमची छाती इतकी, तुमचे नितंब इतके म्हणजे तुम्ही सुंदर. कोणी सांगितलं? 36-24-36. कोणी ठरवली ही माप? कोणी निर्माण केले हे सगळे सौंदर्य शास्त्र? हे जे एस्थेटिक आहे हे कोणी निर्माण केलं आणि कोणासाठी केलं? आजही काहीतरी जाहिराती असतात. लोक म्हणतात की अरे बहुत खूपसुरत आहे, अरे पण तिच्या पायाला तडे आणि ती बाई लपवते ते तडे वगैरे. अरे मग आमच्या कष्टकरी बायका ज्या माझ्या साईटवर काम करतात, ज्या रेती वाहतात किंवा शेतीवाडीत हजारो वर्ष कुणब्यांच्या बायका राबत होत्या, त्यांच्या पायाला असलेले तडे त्या कुरूप आहेत. कोण बाई जगात कुरूप आहे? कोणाची आई कुरूप असेल तर मला सांगा. कशी असेल बाई कुरूप? कोणी ठरवलं? आणि एक मुलगी जिचे आई वडील इतके मोठे, इतकं सगळं, जी दत्ताला जन्म देऊ शकते, ती मुलीला समजून नाही घेऊ शकत. चंद्रावरचे डाग शोधणारा माणूस, त्याच्यावर उपाय जाणारा माणूस मुलीच्या अंगावरच्या डागाबद्दल बोलत नाही. ही जर एका मुलीची व्यथा असेल तर मग आईचं काय? आई काय असेल? आणि याच्यासाठी कोलटकर जगातली एक अशी आई निवडतात जी सगळ्यांना माहिती आहे. मदर मेरी. रजिता राजी शिर्के हे या उत्तम त्या PTVच्या त्या या स्पर्धेत त्या उत्तम स्वयंपाक काय ते पदार्थ बनवण्याच्या त्या पहिल्या होत्या महाराष्ट्रातून. नंतर फॅशन डिझायनिंगमध्ये त्यांचं खूप छान नाव आहे. पुण्यामध्ये त्या उत्तम काम करतात. मूळच्या आमच्या जळगावच्या आहेत. जळगाव सोडून त्यांना आता 10 वर्ष झाली. त्यांनी जळगाव सोडलं असेल पण त्यांच्याशी आमचं नातं घट्ट आहे, आजही प्रेम घट्ट आहे. उत्तम अभिनेत्री आहे आणि अनेक प्रयोगात त्या पुण्याहून आमच्या सोबत असतात. गाव सुटलं असेल, नातं तुटलेलं नाही. त्या रजिता राजी शिर्के, मदर मेरी. आपला बाप किती मोठा आहे या पृथ्वीवर, त्याला या जगात काहीच अशक्य असं काही नाही. आणि तो म्हणजे पूर्णतः एकाकी असतो. त्याच्यानंतर तो येणार आहे. या जगामध्ये त्याचं एक सूत्री सार्वभौम राज्य कसं येणार आहे, एक दिवस हे सांगत तू गावोगावी फिरत असतोस. आणि त्याला हे सांगत असताना अशक्य असं काही नाही. आणि तू गावोगाव फिरताना भुके कंगालांचे मेळावे फिरवे. हो, तुझा बाप खूप मोठा आहे, मान्य करते मी. आणि त्याला अशक्य असं काहीच नाही हेही. फक्त 2 गोष्टींचे अपवाद वगळतात. एक म्हणजे 9 महिने लेकराला पोटात वागवणं आणि यासाठी कुणाची तरी मदत घ्यावी लागते आपल्याला, आणि तीही एका बाईची. हा विचार सहन होणं ही दुसरी. बाई कसली रे, अजून वयात देखील आले नव्हते आणि काही कळत देखील नव्हतं मला. म्हणून पहिल्यापासून त्यांनी तुला भितवायला, तुझ्या माझ्यात अंतर पेरायला सुरुवात केली. माझ्या विरुद्ध तुझ्या मनात काय काय विष पेरलं कुणास ठाऊक. आमचं दूध सोडल्यापासून जो तू मिसळलास तो पुन्हा कधीच माझ्या हाती लागला नाही. त्याने पूर्णतः तुझ्यावर ताबा मिळवला. किंबहुना तू, तुझा बाप आणि सारं जग एका बाजूला आणि मी एका, असं व्हायला लागलं. तू, तुझा बाप आणि सगळं जग एका बाजूला आणि मी एका बाजूला असं होतं. मदर मेरी. एक नादरदेन शहरात राहणारी एक छान गोड मुलगी, तिचं लग्न पण ठरलंय. आणि एक दिवशी 15-16-17 वर्षाची मुलगी, आणि एक दिवशी सकाळी उठली आणि तिला कळलं की रे आपल्या पोटात तर गर्भ आहे आणि 6 महिन्याचा गर्भ आहे. विचार करा, आपल्या घरात एखादं मुलगी आहे छान गोड आणि ती सकाळी उठते आणि अचानक ती प्रेग्नंट आहे 6 महिन्याची. काय होईल आजच्या काळात? तेव्हा काय झालं असेल?
ती घाबरली. तिचं तो प्रिय होतो म्हटलं असं कसं घडलं, आपल्यात तर असं काही झालं नाही की तू प्रेग्नंट राहतो, राहिली कशी. तेव्हा गॅब्रिएल नावाचा एक देवदूत प्रकट झाला आणि म्हटला की घाबरू नका, घाबरू नका, हा देवाचा पुत्र आहे, तो मेरीच्या पोटी जन्म घेणार आहे. तुम्ही आता इथून बेथलेम शहरात जा आणि तिथे मुलाला जन्म द्या, घाबरू नका. तुम्ही सकाळी उठता आणि तुमचं जीवन बदलतं. रात्रीपर्यंत तुम्हाला काहीच माहित नाही आणि सकाळी उठता तुम्ही, तुमच्या पोटात गर्भ आहे. म्हणजे त्याचं कारण असं की देवाने सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण केल्यानंतर देवाने माणसाला बनवलं आणि पाठवलं. देवाच्या लक्षात आलं की अरे गोंधळ होतो काहीतरी, याला कळत नाही. मग देवाने काय केलं की इब्राहिम नावाचा पहिला जो धर्मसंस्थापक त्याला पाठवलं. त्याने काही गोष्टी सांगितल्या. तेवढ्याने मन भागलं नाही. मग देवाने मोझेसला निवडलं. द 10 कमांडमेंट जगप्रसिद्ध गोष्ट आहे, 10 आज्ञा. आणि मग त्याने ज्यू धर्माची स्थापना केली. मोझेस नंतर देवाला असं वाटलं की नाही नाही, मोझेसच्या आज्ञा पण पुरेशा नाहीत. आता जरा या मनुष्याला नीट करायचं असेल तर आणखी प्रेषित पाठवायला. कोणाला पाठवायचं? आपल्या मुलालाच पाठवायचं. पण आता मुलाला पाठवायचं, मनुष्य रूपात जन्म घ्यायचा म्हणजे बाईची मदत घ्यावी लागेल. देवाला याचं वाईट वाटलं. आता बाईबद्दल देवाला रागच ना पूर्वीपासून. कारण पण तसंच की देवाने सृष्टी निर्माण केली. मग देवाला असं वाटलं की याच्यात सगळ्यात एक बुद्धिमान प्राणी आपण निर्माण करू. ही बायबल आणि कुराण मधली गोष्ट आहे. म्हणजे बायबलच्या जुन्या करारात पण आहे, नव्या करारात पण आहे. तर त्याने पुरुष निर्माण केला आणि छान तो पुरुष फिरायला लागला. नंतर देवाच्या लक्षात आलं की अरे हा पुरुष असा एकटा, याला काहीतरी करमणूक द्यायला पाहिजे. मग देवाने त्याचीच फासळी काढली आणि त्या फासळीपासून बाई बनवली, नरापासून बनवली म्हणून नाही. आणि मग त्या दोघांना सांगितलं की नंदनवने मजा करायची, खायचं प्यायचं फिरायचं राहायचं, फक्त ते झाड जे आहे ना त्या झाडाचं फळ खायचं नाही. तेवढी एक ते खाल्लं की मग तुम्हाला क्षमा नाही. ॲडम आणि ईव जगातले पहिले स्त्री आणि पुरुष. काही दिवसानंतर ईव तिथेच एक सैतान पण होता. त्या सैतानाने ईवच्या मनात असं बरोबर की बरं तू ते फळ खाऊ नये. का सांगतो तो की ते फळ जर तू खाल्लं तर तू त्याची जागा घेशील, ती त्याला नको आहे. आणि ईवच्या मनात ते फळ खायची लालसा निर्माण झाली. तिने ते फळ खाल्लं. या ॲडमला तोंडाला लावलं, फळ खाल्लं आणि तक्षणी देवाला कळलं की अरे 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 मी नाही सांगितलं तरी तुम्ही केलं, हे तुमचं पाप तुम्हाला आता पृथ्वीवर घेऊन येईल. ओरिजिन सीन, ज्याला ओरिजिन सीन ही कॉन्सेप्ट आहे. तर तुम्ही आता हे पाप फेडण्यासाठी पृथ्वीवर जा. म्हणजे देवाने माणसाला पृथ्वीवर का पाठवलं तर ते जे पहिलं पाप त्याने केलेलं आहे ते पाप त्याने नष्ट करावं, त्या पापाची वर्णकरण, मग त्याला वरती घेतलं जाईल आणि मग तो पुन्हा नंदनवनात राहील. हे सगळं कोणामुळे घडलं? बाईमुळे. बाई पापाचं महाद्वार असते. अशा बाईची मदत देवाला घ्यावी लागते. घेतली बिचाराने, ठीक आहे. पण मग त्याने सांगितलं एक काम करू, आपण कुवारी ठेवू तिला. ती बाळाला जन्म देते पण लोक तिला कुवारी म्हणते. तिला व्हर्जिन मेरी, इट्स कॉल्ड व्हर्जिन मेरी. ती व्हर्जिन असेल. मेरीने मुलाला जन्म दिला. 13 वर्षापर्यंत त्या बाळाला खूप छान सांभाळलं. ते बाळ तिच्या सोबत राहिलं आणि 13 वर्षानंतर अचानक तो येशू ख्रिस्त तो गायब झाला. तो 30व्या वर्षी, म्हणजे बायबलमध्ये सुद्धा 30 वर्षानंतरच येशूचं ते प्रगट होणं आणि त्याचं जीसस होणं. तो जो प्रवास आहे 30 ते 35चा. आणि मग त्याने लोकांना उपदेश देणं, सगळे नाकारले गेलेल्या लोकांना पोटाशी घेणं, हे सगळं करत असताना 13व्या वर्षी जीसस जो आईशी तुटला ना, भेटला. सगळ्या जगाला प्रेमाने जवळ घेणारा, सगळ्यांची दुःख समजून घेणारा येशू ख्रिस्त आईच्या मदर मेरीच्या बाबतीत का कठोर आहेत का? इथे कोल्हटकर केवढा मोठा कवी आहे. 12 गावच्या पाणी प्यायलेला की दारू प्यायलेला, कोण कुठल्या तर सारख्या मारक्या गोळा केला तर तो आपल्या अवती भोवती. कुणास ठाऊक
त्यांचं फिरणं का असायचं तुझ्या मागे? काय तुझं पोट कौतुक, किती लाड करायच्या त्या, सतत तुमच्यात तुझं गोष्टी चाललेल्या असायच्या. सगळं अगदी सगळं त्यांच्या तंत्रानं चाललेलं असायचं तुझं. तुझ्या राज्यात मज्जावर कुणालाच नव्हता, फक्त मला सोडून. का? तर मी अंगडी नव्हते, पांगडी नव्हते, कुबडी नव्हते, कमानी नव्हते, रान नव्हते, शिंदाड नव्हते म्हणून? की मला महारोगही झालेला नव्हता, की मला भूतबाधाही झालेली नव्हती म्हणून? एवढंच काय तर मी मेलेली नव्हते म्हणून? मी एखादी बेवाशी कुत्री जरी असती ना तुझ्या त्या टेबलाखाली फिरणारी, तरी तो तुझा प्रेमळ हात माझ्या डोक्यावरून फिरलाच का कधी? खाली पडलेले 4 कण माझ्या नशिबी आले असते तू मोडलेल्या भाकरीचे. पण मी आई होते तुझी. तुझ्या हस्तस्पर्शाला, तुझ्या तोंडच्या 4 शब्दांना आणि तुझ्या प्रेमळ दृष्टिक्षेपाला वंचित झालेली. त्यांनी खेळ ठोकले तुझ्या हातापायावर की माझ्या पोटावर. तो काटेरी मुकुट चढवला तुझ्या डोईवर की माझ्या काळजावर. दूर कुठेतरी उभी होते मी, तोंडात गोळा घालून. तुझा तो छिन्न छिन्न देह पुरुषावरून उतरवल्यानंतर वाट पाहावी लागली तब्बल मला 1500 वर्ष. तेव्हा कुठे मी डोळा भरून पाहू शकले, माझं मन मोकळं करू शकले, तुला माझ्या त्या संगमरवरी मांडीवर घेऊन. मायकल एंजेलोच्या सौजन्याने. मायकल एंजेलोच्या सौजन्याने त्या व्हॅटिकन सिटीमध्ये 15व्या शतकात तो जगप्रसिद्ध ज्याने एक चॅपल बनवला आहे त्याचं छत, तो मायकल एंजेलोने जगप्रसिद्ध पिएटा नावाचं शिल्प केलं. पिएटा तो येशू ख्रिस्त जो क्रुसावरनं उतरवलेला आहे, संगमरवरी शिल्प आहे पूर्ण, आणि तो मेरीच्या मांडीवर आहे, मोठा पूर्ण वाढलेला आणि क्रुसावरनं खाली उतरवलेला क्रूश झालेला. हे जे शिल्प आहे ना, हे शिल्प पाहून कोरटकरांसारखं मी काय म्हणतो, जी जिवंत असताना आईला न भेटलेला येशू 1500 वर्षांनी मायकल एंजेलोमुळे भेटलेला. त्याला खाली उतरवलं तेव्हा गर्दीमध्ये होती ती. 3ऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की मी पुन्हा उठेन. त्या शवटच्या दिवशी पण मेरी हजर होती. ती येशूला भेटली का माहित नाही, पण त्यानंतर मदर मेरीचा कुठेही बायबलमध्ये उल्लेख नाही. काय असतं, बाळाचा जन्म होतो आणि ते डॉक्टर ती नाळ कापतात. नाळ बाळाच्या बाजूने कापली जाते, आईच्या बाजूने मात्र ती अदृश्य नाळ कायम असते. आणि तिच्यातनं आईचे व्रत, वैकल्य, तिचे आशीर्वाद, तिची काळजी, तिचं प्रेम सतत वाहत असतं. फक्त ते अदृश्य असतं. बाळाच्या भोवती किंवा बाळाच्या भोवती ते अदृश्य फिरत असतं. बाळाला त्याची जाणीव नसते, माहीत नसते. मी अनेक वेळा अनेक मुलांची बोलताना विचारतो की तुमच्या आईची आवडती भाजी कोणती? 99.99% नाही सांगता येत. काय आवडतं आईला, काय अपेक्षा असते तिची, तिच्या बाळाकडनं तिला पाहिजे काय असतं हे नेमकं कळत नाही. आणि हा जो आईचा गाभा आहे ना, अरुण कोटटकर सारखा कवीत घेतो आणि एका जगप्रसिद्ध आईचं एक मिथक, एक रूपक मांडतो आणि सगळ्या आईचं गाणं. कविताची बरोबरची नसतेच. जगातल्या आईचं आणि मुलीचं दुःख काय वेगळं. प्रेम करा, प्रेम करा, लव दाय नेवर असं सांगणारा माणूस काय करणार असेल आईच्या बाबतीत. आणि प्रेम करा, लव दाय नेवर असं सांगत जगभरात ज्याने त्याचे शिष्य फिरले
आणि प्रचंड हिंसाचार. केवढा हिंसाचार म्हणजे त्या अलेक्झांड्रिया शहरामध्ये हिपेटिया, ती कविता आम्ही आज घेणार नाही, पण कोण हिपेटिया आहे, केवढी बुद्धिमान मुलगी. एकीकडे तिचा बाप थिऑन ऑफ अलेक्झांड्रिया, गणिताचा जगविख्यात माणूस, म्हणजे 4थ्या शतकातली गोष्ट आहे. तो इतका विद्वान, त्याची मुलगी, त्यामुळे गणित आपोआप मिळालं. पण त्याच्यासोबत ती खगोलशास्त्रातला तिचा अभ्यास, तिने ऍस्ट्रॉलॉग बनवला, विद्यापीठात शिकवायची. तिसरीकडे तत्वज्ञान. तत्वज्ञान म्हणजे तिने निओ प्लॅटोनिझम जो होता त्याचा निओ प्लॅटोनिझम म्हणजे नवीन प्लॅटोनिझम. हा निओ प्लॅटोनिझम म्हणजे जस्ट लाईक आपला अद्वैत जे आहे ना, की थेट वन नावाची संकल्पना. तुम्ही मॅट्रिक्स बघितला असेल सिनेमा, तर अप्रतिम सिनेमा नक्की बघा. आता तो तर त्याला येऊन 25 वर्ष झाली. त्या मॅट्रिक्सची जी मूळ संकल्पना आहे ना, ती वन नावाची वन. तो वन कोण, जो डायरेक्ट कनेक्ट होईल वरती जो काय बसलेला आहे कोणी, त्याच्याशी डायरेक्ट, त्या निओ प्लॅटिनिझमची ती उद्गाती. आणि याच्यासोबत ती पेगन म्हणजे आता ख्रिश्चन आणि मुस्लिम हे एकेश्वरवादी, आपण बहुतेक लोक सगळे बहुईश्वरवादी, अनेक देवतांना मानणारे. तर त्या अलेक्झांड्रियात सगळे लोक अनेक देवतांना मानणार होते आणि त्यांची प्रमुख पण हिपेटिया. त्याच वेळेला रोमन साम्राज्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि अलेक्झांड्रियामध्ये ख्रिश्चनांचं अनिबद्ध सत्ता स्थापन झाली. प्रेम करा येशू ख्रिस्ताचा ऐका. जे ऐकणार नाहीत त्यांना तलवारीने प्रेम करा शिकवायला लागले. तिथे मंदिर होतं एक त्या पेगन सोसायटीचं, सिझरियम म्हणायचे त्याला, ऑगस्टस नावाची त्यांची देवता होती. तिथे पण काही कारचे चढले, त्यांनी ते मंदिर तोडलं, ते ऑगस्टसचं मूर्त तोडलं आणि त्या जागी त्यांनी येशू ख्रिस्त बसवला. एकीकडे ही हिपेटिया म्हणजे तिला ऐकायला कोण नाही. जवळजवळ सगळं अलेक्झांड्रिया यायचं. त्यावेळेला रोमन साम्राज्याचा जो गव्हर्नर होता, ज्याच्या हाताखाली अलेक्झांड्रिया सारखी 6 राज्य होती, तो गव्हर्नर तिचा फॅन, तो तिचं भाषण ऐकायला यायचा. आणि त्या तिथलं जे चर्च होतं त्याचा बिशप पीटर, त्याचा बिशप सिरिल आणि त्याचा पुतण्या होता पीटर. आणि त्याची संघटना होती पॅराबोलानी, ही इतकी जहाल सनातनी संघटना. आणि त्याच्या लक्षात आलं की अरे एक बाई बोलते आणि पुरुष ऐकतात, तिला गुरु म्हणतात. गुरु शब्दच मुळात पुल्लिंगी आहे. ती गुरु असं कोणी म्हणतं का, तो गुरु असंच म्हणतात. आणि हे बाईच्या मागे जातात आणि तिचा जो ऑरा, तिचं बघणं. आणि मग एक दिवशी त्या पॅराबोलिनी संघटनेने ती रथातून जात असताना तिला खाली खेचलं. ती ट्रायबॉम्ब घालायची देखणी, तिचा ट्रायबॉम्ब घडला. नेहमीप्रमाणे जे षंड आणि नालायक पुरुषी वर्चस्वाचे लोक करतात, तिला रस्त्यावर नागडं केलं, फरफटत तिला चर्चमध्ये नेलं आणि कालव्याच्या चापकांनी फोडून काढलं मरेपर्यंत. प्रेम करा असं सांगणारे लोक प्रेम करत नसाल तर आम्ही जबरदस्ती करायला लावू. हे कोणत्या येशू ख्रिस्ताचे वाहक होते. नंतर जसं सगळं होतं की आधी शुद्धी नाकारायची, ज्ञानेश्वराला नंतर डोक्यावर घ्यायचं, तुकारामाचे अभंग बुडवायचे, नंतर तो तुकाराम वैकुंठात गेला सांगायचं, त्याला डोक्यावर घ्यायचं, महात्मा गांधींना गोळ्या घालायच्या आणि प्रातस्मरणे म्हणायची. ही परंपरा आपली. आपण थोर लोकांना मारतो, नष्ट करतो आणि नंतर त्यांना डोक्यावर घेतो. त्याच चर्चने नंतर हिपेटियाला डोक्यावर घेतलं आणि आज ती अत्यंत महत्वाची सेंट मानली जाते. जीव जातो, विचार संपत नाही. मग काय धर्माचे अर्थ लावायचे आणि कसे लावायचे, तर त्या धर्माचा अर्थ लावणारी एक बाई रबिया बसरी. तुमचा कोणी मुसलमान मित्र असेल तर त्याला सांगा. आणि रबिया बसरी म्हटल्यावर म्हणेल अरे नाही आलं की चांगला. कोण ही रबिया बसरी, काय होती हिची गोष्ट, तर ती रबिया बसरी सादर करतील आमच्या सुनीता सरकार. त्या बंगाली आहेत. शांतिनिकेतनमध्ये त्यांनी गाण्याचं शिक्षण घेतलं. नंतर तिथनं त्यांचे मिस्टर आणि ते इकडे आमच्याकडे एका फॅक्टरीत मॅनेजर म्हणून आमच्याकडे येरंडोल नावाचं गाव आहे. ते आजही अत्यंत दुष्काळी आहे. त्या गावात आजही कोणी कविता बिका वाचत नाही, गाणी बिणी काही ऐकत नाही.
त्या अशा गावात त्या आल्या आणि अपरिचित राज्य, अपरिचित भाषा, त्यांच्या कानावर तुकाराम कसा गेला, बहिणाबाई कशी गेली माहित नाही, मराठी कवितेच्या प्रेमात पडल्या. भाषा त्यांची बंगालीच आहे. आम्ही त्यांना मराठी गाणी पण म्हणायला लावतो, मराठी कविता पण वाचायला लावतो. त्या म्हणतात तरी गेली की सर तुम्ही माझ्या भाषेचा हे नका करायचे, माझ्या थोडा भाषेचा आहे होता. म्हटलं तुम्ही बंगाली आहात, आम्ही मराठी लोक आहे, आमची भाषा किती तीक्ष्ण आहे, आमची खानदेशी तर करे पुढे घाबरा नाही जायचं निघून चोप आहे, बाण मारावी त्याची भाषा मागतो, असं म्हणजे टोचल्यासारखंच आहे, टोचल्यासारखंच आहे. बंगाली बघा तुम्ही कॉल करता असं गोड होतो शब्द, असं घरगळत असा गोड रसगुल्ल्यासारखा अंगावर, इतकी सुंदर भाषा तुमची. आमच्या भाषेची तीक्ष्णता कमी येईल आणि आमची भाषा गोड होईल. त्या भगवंत कॉलेजच्या प्राचार्य आहेत सुदीप्ता सरकार रवी. तिच्या विश्वास होता देवावर, पण त्याचा कुठे विश्वास होता तुझ्यावर? सुख आणि रबिया, रबिया आणि सुख यांची गाठभेट म्हणून पूज द्यायची नाही आयुष्यात कधी. त्याची चुकमुकच होत राहावी नेहमी अशी सगळी आपली केली होती त्यांना अगदी पहिल्यापासून. सुखाचा वाराही तुला लागू नये म्हणून फार जपायचे. झुडूक जरी लागली तरी तू विसरायचीस त्याला एखाद वेळेस म्हणून. घाबरायची की काय मलाच ठाऊक. तुला जन्माला घाबरत आहे तेच मुळी अशा आईबापांच्या पोटी की तू जन्मलीस तेव्हा तुझ्या बिंबीला लावण्यापुरता तेल देखील नव्हता त्याच्या, किंवा तुला गुंडाळायला दुखत. एक नाव सोडलं ना तर देण्याजोगी कोणतीच गोष्ट नाव होती तुझ्या आई बापांच्याकडे. आणि नाव ठेवलं तुझं त्यांनी रबिया, म्हणजे चौथी 3 मुलींचा पाठीवर पुन्हा मुलगी झाली म्हणूनच. एक शिळी भाकरी बस, खायला दुसरं तिसरं काहीच नव्हतं. मनात विचार आला तुझा एक छोटासा कांदा असता तोंडी लावायला तर काय मजा आली असती. आणि लगेच एक कांदा सफेद आणि गोंडस तुझ्या समोर प्रकट. हवेतला हवेत एक गिरकी घेऊन उभा राहिला तुझ्या समोर. पण हा आला कुठून? देवाकडून की शैतानाकडून हे समजायचं कसं? म्हणून हात नाही लावलास तू त्या कांद्याला. म्हणालीस नको नको मला, त्याच्यापेक्षा माझी भाकर मी पोटीच नाही. जा बाबा जा, तू ज्यांना तुला पाठवलं त्यांच्या ताटात तू चुकत. ही रमी आहे, काय इच्छा आहे की शिळी भाकरी एक कांदा मिळाला तर फार बरं होईल. आणि खरंच कांदा प्रकट होतो. कांदा प्रकट झाल्यावर ती म्हणली की अरे छान आहे कांदा प्रकट झाला, पाठवला कोणी? शैतानाने की देवाने? नाही नाही, शंकाच नको मला, म्हणून कांदा पण नको. जिला कांदा सुद्धा खायला मिळत नाही अशी ही रबिया जन्मापासूनच धिंडवडे आहेत तिचे, जन्मापासून. मी म्हटलं ना की ती फार सुंदर आहे की जन्मली तेव्हा बिंबीला लावायला तेल नाही, दुपट नाही. आणि आईबापांनी नाव पण काय ठेवलं? चौथी मुलगी झाली रबिया, म्हणजे चौथी आरबी भाषा. तिचे आई वडील मेले, ती गुलामांना याला विकली गेली. त्या गुलामाचा जो मालक होता त्याने तिचं नाव आदवई ठरवलं. ती कशी बशी सुटली. हे सगळं घडत असताना तिचा परमेश्वरावरचा विश्वास कण मात्र कमी झाला नाही. तिचं म्हणणं असं होतं की मला स्वर्ग हवाय, म्हणजे जन्नत या जन्नत चाहिए. म्हणून मी देवाची परीक्षा म्हणजे भजत नाही देवाला, किंवा मला नरकाची भीती आहे म्हणूनही नाही. मला समजून घ्यायचंय अल्लाह काय, प्रेम काय हे मला समजून घ्यायचं. जर अल्लाहने मला परवानगी दिली तर मी शैतानावर सुद्धा प्रेम करेन. एका दिवशी हातामध्ये आग आणि पाणी घेऊन पळत होती. कोणीतरी विचारलं का तुम्ही काय करताय? म्हटले जे नरकाचं भय दाखवतात त्यांना जाणार आहे आणि स्वर्गाचं जे लोभ दाखवतात त्यांना बुडवणार आहे. कसला स्वर्ग आणि कसला
तिचं म्हणणं की देवाला समजून घेणं आणि तिची भक्ती काही वेगळी परंपरा नाहीये. आपली जनाबाई, आपली मीराबाई डोळ्यासमोर आणा, सेम सेम. आणि तो जो कोणी आहे यांचा फार विश्वास त्याच्यावर, तो मात्र अत्यंत कठीण. तो परीक्षेवर परीक्षा घेत राहील. एकदा ती तिच्या घराच्या झोपडीच्या बाहेर काहीतरी शोधत होती. लोक आले, काय शोधताय म्हणजे मौल्यवान गोष्ट हरवली होती. अच्छा शोधा. कुठे हरवली? म्हणजे झोपडीत. मग बाहेर का शोधताय? म्हणजे बाहेर प्रकाश आहे. लोक म्हणजे काय मूर्ख बाई आहे, वस्तू आत पडली आहे, बाहेर का शोधते? ती म्हणली हेच तर सांगते मी, सगळं आत आहे ना, बाहेर का शोधताय? मला वाटतं बाहेर प्रकाश आणि बाहेर सापडेल, सगळं आत आहे. ही जी सुफी परंपरा आहे ही तुम्हाला सांगतो मी खास भारतीय परंपरा आहे. म्हणजे चिश्त नावाच्या देशामध्ये सुफी परंपरा समजून घ्यावी म्हणून निशा की नमाज के वक्त मौलवी ने सबसे कहा कि कल फजर की नमाज जो मेरे साथ पढ़ेगा वो सीधा जन्नत में जाएगा. रात्रीच्या नमाजीच्या वेळेला मौलवींनी सांगितले की उद्या सकाळची नमाज जो माझ्याबरोबर पडेल तो स्वर्गात जाईल. पण ये बात आप बाहर जाकर किसी को बताते हो तो वो दोजख में जाएगा. एकच बाहेर जाऊन कोणाला सांगायचं, सांगितलं कोणाला ही गोष्ट तर तुम्ही डायरेक्ट नरकात जाणार. सकाळ झाली, मौलवींना वाटलं 40 लोक होते, 2-3 मेले किंवा आजारी पडले तर कमी असतील, आले बघितलं तर मशीद भरलेली, बाहेरचं पटांगण भरलेलं, त्याच्या मागे जिथे नजर जाईल तिथे माणसं. आणि मग ते मौलवी चिडले, ते म्हटले कौन कमबख्त इंसान है जिसे दोजख का डर नहीं. एक माणूस उठून उभा राहिला, मैंने बताया सब. अरे कमबख्त, क्या तुझे दोजख का डर नहीं? तो माणूस म्हटला की मेरे आपके लेके दोजख में जाने से इतने लोगों को जन्नत नसीब होती है तो मुझे दोजख मंजूर हो गए. मौलवींनी त्याला जवळ बोललो, त्याला सांगितलं की तू दीन का मोईन, गरीबाचा तारण आहेस. लोग तुझे मोइनुद्दीन के नाम से जानेंगे और तो इस्लाम के लिए हिंदुस्तान जाएगा. खाजा मोइनुद्दीन चिश्ती, ती अजमेरची दरगाह. प्रेम माझ्या आणि परमेश्वरात दुसऱ्या कोणाची गरज नाही. अरे लोगो मैं जानू मेरा, अरे लोगो तुम्हारा क्या, मैं जानू मेरा अल्लाह जाने. बुल्ले शाह जे म्हणतो ना, कशाला पाहिजे कोणी मध्ये. आणि तुम्ही मला नका शिकू काय जगात भरायची, काय नमाज पढ़ायची, ये तो क्रिया है, कोई भी कर लेगा. इससे मुसलमान बन जाओगे, मोमीन कैसे बनोगे. आणि मोमीन बनणं काय, पुन्हा अद्वैतच आहे. त्याची शेवटची स्टेप अल्लाह बनणंच आहे, त्याच्यात मिसळून जाणं आहे. हे कट्टर मुस्लिमांना पण सहन होत नाही. त्या परंपरेतली 8व्या शतकातलं थोर नाव जिने इस्लामचा अर्थ उलगडला ती ही रबिया. एक देव सोडला ना तर दिवसेंदिवस काही पोटात गेलेलं नसायचं तिचं. खायला देत, पोटच देत, घटाघट प्याला सुद्धा देत, आणि मुख शुद्धीलाही देवच. पण याच्यावरच असं काही सपटून ताव मारायचीस तू, आणि केवळ देवामुळेच तुझा पोट असं काही धम्म भरलेली असायची की तू म्हणायचीस मला आता आग्रह नको करू बिलकुल. मला आता काही म्हणजे काही जाणार नाही. भाताचा एक शीत पण नाही आणि एखादी म्हशी तर नाहीच नाही. बाप रे, एवढी मोठी मूठ, अंग टाकायला एक सरकारी पाय, डोकं टेकायला वीट, पानांचा खुजा, असं सारा सरंजाम होता तुझा. आणि हो, एक चूल आणि 2 भांडी या यादीत टाकायची राहून गेली असतील का. पण या सगळं सुखसोयी म्हणजे सुद्धा आपण फारच देतो हिला असं वाटायचं तेव्हा. म्हणून एखाद्या दिवशी मांजरांच्या रूपाने येऊन भांड्यातलं दूध सांड, किंवा तुझ्याच हाताने पाळून भरलेली कुसाफर, किंवा रात्रभर नियास करून आडवी झाली तू जरा, की फाटक्या चटईतून बाहेर आलेले चोईचा टोक तुझ्या डोळ्यामध्ये खूपच असं उद्योग करत असेल. तुझ्या
रक्ताने भरलेली चटाई हेही रणांगण होतं जणू काही बदलच. आणि तुझा डोळा साई, तुझी रक्ताने भरलेली चटई जणू काही रणांगण होतं आणि तुझा डोळा साई. मोहम्मद पैगंबरांनी इस्लामच्या स्थापनेनंतर जे पहिले युद्ध केलं त्यावेळेला समोर 10,000 सैनिक होते आणि त्यांच्यासोबत 311 लोक होते. ते बद्रच रणांगण. आणि मोहम्मद पैगंबरांचं रक्त एकदाच रणभूमीवर सांडलं, ते रण म्हणजे बद्रचं. त्या बद्रच्या रणाचा उल्लेख की तुझी चटई बद्रचं रण होतं आणि परमेश्वर तुझी परीक्षा घ्यायचा, तुझ्या डोळ्यात ती चोय खुपसायचा आणि तुझं रक्त सांडायचा. जणू काही जसं त्या पैगंबरांचं रक्त सांडलं तसं तुझं रक्त सांडलं. तिची 311 म्हणजे मुसलमानांमध्ये 311 हा जो आकडा आहे ते असं काही शुभ मानत नाही, पण मानला तर हा मानतात. 786 अमिताभचं क्रेडिट आहे की त्याने ते लोकप्रिय केला, त्याचा काही संबंध नाही. हा जो इस्लाम कळलेले लोक आहेत ना, हे इस्लाम कळले म्हणजे प्रेम. आणि सुफींचं जे तत्वज्ञान होतं की इश्क मजाजी ते इश्क हकीकी, हा जो प्रवास आहे ना, इश्क मजाजी ते इश्क हकीकी, हा ज्याला कळला त्याला धर्म कळला. ते बॉम्ब फोडणारे, ते नालायक, ते तालिबानी किंवा ते इसिस जे धर्माच्या नावाने माणसांची गळे, ती माणसं आहेत. त्यांना इस्लाम कळलाय, त्यांना धर्म कळलाय, किंवा कुठल्याही धर्माच्या नावाने कोणाचाही गळा कापणाऱ्या लोकांना धर्म कळला. असा धर्माचा अर्थ लावणाऱ्या लोकांना ही रबिया नावाची जी काही गोष्ट आहे ना किंवा ही कविता आहे ना, हे उत्तर आहे. इस्लाम न कळलेले लोक बॉम्ब फोडतात. इस्लाम कळलेली रबिया ती फार छान सांगते, त्यांना इस्लामच कळले. आणि मी म्हटलं ना की इश्क हकीकी आणि इश्क मजाजी, तर हे जे इश्क आहे ना, इश्क म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोनच नाव येतात, म्हणजे असंख्य नाव येतात, शिरीन, फरीदा. पण लैला मजनू हे ते सुरुवातीचं नाव आहे. ते नाव येतं आणि आपल्याला इश्कचं अशा अनेक गोष्टी येतात. काय ही लैला मजनूची गोष्ट होती ना, म्हणजे लैला मजनू काय ना, म्हणजे तो मजनू म्हणजे तो एका तो त्या जेबेल नुबेटचा परिसर अरबस्थानातला आणि तिथल्या शहाचा मुलगा आणि एका दुसऱ्या शहाची मुलगी लैला मजनू. लहानपणापासून सोबत वाटली, छान खेळतायत, मजा करतायत. वयात आल्यानंतर दोघांना कळलं की अरे प्रेम एकमेकावर आपण एकमेकांच्या राहू शकत नाही. लैलीच्या बापाला हे काही पटलं नाही. आपली मुलगी स्वतःहून असं एखाद्या मुलाला आवडते किंवा तिला पण तो मुलगा आवडतो. त्यांनी आणखी एक मोठा बादशाह व्हायला त्याचं लग्न लावून दिलं आणि मजनू शाप की अरे जिच्याबरोबर लहानपणापासून जगण्याचे स्वप्न पाहिले ती आता आपली नाही, जिच्याशिवाय कोणतंच आपण जीवनाची कल्पना केली नाही ती आपली नाही. त्याच्यातून सतत लैला लैला यायला लागलो. लैला निघून गेली होती लग्न आणि मग लोक त्याची परीक्षा यायला लागली. त्याला अल्लाह दाखवलं असो तरी तो लैला वाचला. आणि मग लोक म्हणले की अरे हा दिवाना झाला, हा मजनू झाला. त्याचं नाव मजनू नाही, त्याचं नाव कैस बिन अमर हे त्याचं नाव. मजनू तो वेडा झाला, दिवाना झाला म्हणून त्याला दिलेली उपाधी आहे. आणि मग उलटकर नावाचा कवी मजनू आणि लैला ही कविता, त्याची मजनू ही कविता की मजनू एका डोंगराकडे गेला, मजनू एका वाळवंटाकडे गेला, मजनू झाडाकडे गेला, मजनू काही कबुतरांना भेटला, मजनू काही हरणांना भेटला, त्याच्या मुख्य काळविटाला पण भेटला. आणि प्रत्येकाकडनं त्यानं थोडी थोडी लैला मागून घेतली. प्रत्येकानं त्याला थोडी थोडी लैला दिली. कोणी कडभर, कोणी मूठभर. पण मजनूची झोळी रिकामीच राहिली. मग मजनू रोज सकाळी उठायचा, एक फाटकी चाळण घेऊन नदीवर जायचा आणि अंधार पडेस्तोवर छाननी करत राहायचा. वाहत्या पाण्याची, घसरत्या वाळूची, की लैलेचे 2-4 कण मिळतील. मजनूच्या डोक्यात एका चिमणीनं कृपा केला. एका 63 पुरुषाकडनं तो लॅम आणि नास्तलिक लिपीतली 2 अक्षर शिकला आणि तीच तो हवेतल्या हवेत गिरवत राहायचा. मजनू ज्या दगडावरती डोकं ठेवून झोपायचा तो दगड त्याला लैला उलगडून सांगायचा. तो दगड त्याला झोपेतल्या झोपेत शिकवायचा लैलोपनिषद. म्हणजे लैलेतून लैला
वजा केली किंवा लैलेत लैला मिसळली तरी उत्तर एकच, लैला. लैलेला लैलेने गुणलं किंवा भागलं तरी उत्तर एकच. आणि हो, लैला ही एकच संख्या अशी आहे जी मजनू अशी लिहिता येते. हा जो कवी आहे ना, तो थोर काय की लैला ही एकच संख्या अशी आहे की ती मजनू अशी लिहिता येते. तुम्ही नीट विचार करा की लैला आलं की मजनू येतं, मजनू आलं की लैला येते. ते दोन स्वतंत्र येतच नाही. तो दगड मजनूला सांगायचा, बेटे तुला लैला भेटे कधी, तू तिच्याकडे पाठ फिरवली की लगेच. तिथे दुसऱ्या दगडाखाली एक दुसरा विंचू राहायचा. तो सदा सर्व काळ ईश्वर चिंतनात मग्न असायचा. त्याला मजनूची खूप दया यायची. एक दिवशी त्या विंचवानं त्याच्या रांगेत होती नव्हती तेवढी सगळी लैला एका फटक्यात मजनूला देऊन टाकली. आणि नंतर आभार मानायला पण न थांबता तो तीर्थयात्रेला निघून गेला. मजनूला दुःख झालं, मजनूला दुःख झालं प्रचंड. मजनूला दुःख झालं धो धो धो. आणि मजनूच्या या दुःखात वाहून गेले कित्येक उंट, डेरे, खानदान, कित्येक शेख. मजनूच्या दुःखानं इरिगेट केला सारा अरेबिया. आणि त्यातनं कालवे काढले कित्येक दस्तांजींनी, कित्येक कवींनी, कित्येक पटकथाकारांनी, कित्येक नाटककारांनी. जगात लैला मजनू इतके सिनेमा कुठल्याच प्रेमकथेवर नाही. भारतात तर उर्दू आणि पारशी थिएटर चाललंच लैला मजनूवर आहे. सगळ्यात जास्त प्रयोग जर आपल्याकडे नोंद नाही, आपण इतके थोर समाज आहोत ना, आपल्याकडे कसलीच नोंद नाही. आपण अत्यंत बधीर लोक आहोत. त्यामुळे आपण नोंदी इतिहासाचं जपणूक वगैरे चावटपणा आपण करत नाही. तर सगळ्यात जास्त प्रयोग लैला मजनू या नाटकाचे झाले. तो काय मजनूचं प्रेम नव्हतं, काय मजनूचं प्रेम म्हणजे तो असा एकदा वाळवंटातनं चालला होता मजनू आणि एक माणूस नमाज पढत होता. आणि मजनूचं चालता चालता त्या माणसाला धक्का लागला आणि तो माणूस ओरडला, अरे काफिर तुझे दिखाई नहीं देता, मैं इबादत में था और तूने मेरे इबादत में खलल डाला है. गलती हो गई, लेकिन मुझे एक बात बताओ, मैं तो लैला लैला कर रहा था, फिर भी तुम मुझे नजर नहीं आए. तुम तो अल्लाह अल्लाह कर रहे थे, तो मैं कैसे नजर आ गया. इतका तिच्या भक्तीत रममाण झालेला मजनू आणि त्याचं प्रेम काय. किती शायरी, किती नाटकं, किती सिनेमा. हिंदीत 7-8 सिनेमा आहेत. भोजपुरी नावाच्या भाषेत सुद्धा सिनेमा आहे, मराठीत नाही. मराठीत आपल्या लोकांना प्रेम बिम काही कळत नाही, आपण चावत आहोत. आपल्याकडे आपल्याला नाही, आपल्याला नीट प्रेमकथा पण मांडता आलेली नाही मराठीत. तर त्या मजनूचं काय म्हणजे वैशते दिलो दीदार से रोकी ना गई, किसी खंजर किसी तलवार से रोकी ना गई. इश्क मजनू की वो आवाज है जिसके आगे कोई लैला किसी दीवार से रोकी ना गई. केवढं प्रेम. एक सिद्ध झालं की मजनूमुळे पुरुष प्रेम करतो आणि बायका फसवतात. पुरुषाचं प्रेम पक्क असतं आणि बायका त्याला फसवून जातात. लैला त्याला नेहमी फसवते आणि पुरुषाचा मजनू होतो. तो बाई त्या मुलीच्या प्रेमासाठी वेडा होतो. पुरुषाच्या प्रेमात वेडी झालेली कुणी बाई पाहिली आहे का. पण मजनू, तो मजनू काय म्हणजे किती शेर काफिर जो मैं हुआ तो फकत उनके इश्क में, मिनटों में क्या से क्या मेरा ईमान हो गया. मेरी नजर से उनकी नजर 10 बजे मिली और 10:10 पे मैं मुसलमान हो गया. 10 मिनिटात प्रेमात पडल्यावर मला कळलं की काही खरं नाही. मी पुन्हा लगेच तिचं प्रेम सोडलं. किंवा तो जगप्रसिद्ध शेर कि आदम का जब के पुतला नासिर से मिल बना तो कुछ आग बच रही थी जो आशिक का दिल. परमेश्वराने जेव्हा पुरुष बनवला तेव्हा ती बनवताना जी आग वापरली त्यातली काही आग उरलेली ती त्याने पुरुषाच्या प्रियकराच्या हृदयात बसवली. म्हणून आमच्या पुरुषांची हृदय अशी धक धक करत असतात, अशी पेटती हृदय. आदम का जब के पुतला नासिर से मिल बना तो कुछ आग बच रही थी जो आशिक का दिल बना. और तामीर का खाना जब कामा की खत्म हो चुकी. तामीर
कामाचा तो दगड आहे ना, जगातला सगळ्यात कठीण दगड आहे, सगळ्यात कठीण, सगळ्यात हार्ड दगड। तामीर खाना जब काबा की खत्म हो चुकी तो कुछ संग बच रहे थे जो दिलबर का दिल। बाईचं हृदय कशापासून बनलं? त्या कठीण दगडापासून। तिला पाझरच फुटत नाही, तिला प्रेमच कळत नाही, तिला काही समजतच नाही। तिच्यापर्यंत आमच्या जे काही पुरुषांचे हृदय असे धक 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 करत असतात ते आगीमुळे, आणि ते सतत कुठल्याही बाई पाहिली त्यांचे हृदयाची धक 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 करत असतात, ते प्रेमात पाहिल्यापर्यंत जात नाही। म्हणजे एक मिथक नक्की रुचलं, पुरुष प्रेम करतो, बाई फसवते। चांदी की दीवार में थोड़ी प्यार भरा दिल तोड़के, हिंदी सिनेमा 97% गाणी प्रेम भंगार लागली। किती खरंच असं आहे? खरंच पुरुष प्रेम करतो आणि बाई फसवते? मजनूच्या गोष्टीने हे मिथक जगभरातल्या पुरुषांना सुखावत गेलं आणि पुरुषांनी मजनूला डोक्यावर घेतलं। लैला कधी कोणी आलीच नाही, लैलीची बाजूच कळली नाही, लैलेचं काय म्हणणं होतं कळलंच नाही। लैला मजनू हजारो नाटक सिनेमा झाले असतील, पण लैलेबद्दल एक शब्द कधी बोलायची गरज काय? ती फसवते हे मिथक रुजलंय। पण जगातला पहिला कवी आरोप पलटकर ज्याने लैला आणली, तर ती लैला सादर करतील सोनाली पाटील। मला असं वाटतं की ही कविता इतकी सुंदर आहे, कळलं ना बऱ्यापैकी सहजीवनाच्या गोष्टी कळतात। तर सोनाली पाटील उत्तम अभिनेत्री आहेत, उत्तम अभिवाचक आहेत, लँडस्केप मध्ये उत्तम काम करतात। योगा हा त्यांच्या आस्थेचा आणि अभ्यासाचा आणि शिकवण्याचा विषय आहे। माझ्यासारख्या माणसाबरोबर आयुष्य काढायचं म्हणजे बाईचा योगाचा पाया बाप्पा आहे, त्याच्याशिवाय इतकं अस्थिर माणसाबरोबर इतकं स्थिर राहणं शक्य नाही। त्या सोनाली पाटील लैला। लैला बिचारी, तिला रडायची ही चोरी, घरी दारी सासरी माहेरी, अगदी माज घरात सुद्धा, किंवा चुली समोर। तिचे अश्रू अळणी, तिच्या अश्रूंनाही सांगता येत नाही आपल्या बापाचं नाव उघड उघड। तिचे दुःख न सांगताही समजून घ्यावं आणि तिच्या वतीने जळावं वितळावं फक्त मेणबत्त्याने। खिमा करताना किंवा भाजी चिरताना बोट कापलं ना तरच रडायची परवानगी होती तिला। लैलेलाच भेटायला जाताना वाटेतच भेटली लैला, अगदी समोर येऊन उभीच राहिली त्याच्या। तीही त्यालाच भेटायला येत होती। तेव्हा मजनू म्हणाला, वाट सोड बाजूला। लैला तिथेच उभी राहिली, जागच्या जागी खाली मान घालून। तेव्हा मजनू तिला वळसा घालून पुढे निघून गेला, लैलेच्या नावाचा जप करत लैलेलाच भेटायला। तेव्हा मात्र कोसळलीच ती, रडू आवडेना तिला। ती म्हणाली, मजनू नकोय मला, मला माझा कैस हवाय, माझा कैस बिनमर। मला भूक लागली आहे असं मी म्हटल्याबरोबर मांडी खालची आवडती सांडणी। खरं तर त्याचा जीव की प्राण असलेली, माझ्यासाठी कुर्बान करणारा आणि माझ्यासह माझ्या सर्व सहेल्यांना मेजवानी देणारा कैस हवाय मला। मेंढरा हा की दिवसभर रानमाळ माझ्याबरोबर हिंडणारा, जेबेल नोबड माझ्यासोबत पालथा घालणारा, माझ्या बरोबर पूर्णात लोळणारा, नजदेच्या मातीचा वास यायचा न ज्याला, तो हाडामासाचा कैस कुठे गेलाय बरं? मजनू काय करायचंय मला सोडून माझ्या सावली मागे धावणारा? माझी सावली जिला कधीही वास येत नाही पाठी खाली चिरडलेल्या लुसलुशीत गवताचा किंवा मेंढरांच्या ताज्या लेंडीचा। मजनू नकोय मला, मला माझा कैस हवाय, माझा कैस कैस हवाय।
फैज बिन अमर जो लैलेसाठी मजनू झाला. लैला म्हणजे मजनू नको आहे. तिला सांगता येत नाही तिच्या अश्रूंच्या बापाचं नाव. हिमा कापताना किंवा भाजी चिरताना बोट कापलं तरच रडायची परवा. काय सांगले? का तुझ्या डोळ्यात पाणी येत आहे? नाही, मला तो मुलगा आवडायचा, त्याची आठवण मी करते. पुरुष मात्र हॉटेलमध्ये, त्या दारूच्या हॉटेलमध्ये बसून गजला ऐकून ऐकून आठवणी सांगतात. काय आम्हाला लव था, क्या आम्हाला प्रेम था. बायकोला पण सांगतात की ती मुलगीचं एवढं प्रेम फसवलं नव्हतं. इतकं विचित्र आहे ना आपलं. आणि हे रुजलंय मिथक. पुरुष प्रेम करतात, बायका फसवतात. खरंच प्रेम करतायत आम्हाला. आमचे हृदय खरंच असे आगीने बनलेले आहेत. मला वाटतं ते आपले बरे मराठी लोक, ते कठीण कठीण बाई पुरुष हृदय मराठी लोकांनाच आपल्या नाटककारांनाच कळलं होतं, म्हणून नाटकवाले बरे. असे मिथक रुजवून बाई फसवते. कारण तिला परवानगीच न विचार करण्याची, तिला आवडीचा जोडीदार निवडण्याची, नकार देण्याची, नाही म्हणण्याची, हो म्हणण्याची सवलतच नाही. आणि समजा एखाद्या मुलीने ठरवलं की चलो ओके, काळ वेगळा होता. आताच्या काळात मला एक मुलगा आवडतो, मी तिच्यावर लग्न करतो. मैमून नावाची आपण शेवटच्या कवितेकडे आहोत या कार्यक्रमाच्या. याच्यानंतर एक छोटीशी कविता आणि कार्यक्रम संपते. तर ती मैमून सादर करतील आमच्या मंजुषा वेडे उत्तम अभिनेत्री आहेत. आमच्या अपूर्णांक नावाचं नाटक आधी अनुभूतीचं ते रूपांतर आहे, किंवा अनेक आमचे संगीताचे अनेक कार्यक्रम त्या दिग्दर्शित करतात. आमचं अमृता सायरी बरोबर नावाचं एक अप्रतिम नाट्यप्रयोग आहे जो मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत होतो. त्याचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. शिवाय त्या उत्तम वाचक आहेत, व्हॉलीबॉलच्या नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर आहेत, त्या रेफरी आहेत व्हॉलीबॉलच्या. संस्कृत भाषा त्या शिकवतात आणि संस्कृत भाषेवर त्यांचं जितकं संशोधन आहे तितकंच इतर भाषा. म्हणजे मोंजोदडोची जी लिपी आहे जी उलगडत नाही ती पण उलगडण्याचा प्रयत्न त्या करतील असं आम्हाला वाटतं. इतकं सगळं करून त्या घरी स्वयंपाक पण करतात. म्हणजे आता एखाद्या बाईने काय काय करावं त्या सगळ्या शक्यता त्यांच्यात. अशा मंजुषा वेडे मैमून. लैला, अगं तरीही तू किती खुशनसीब होतीस असा विचार मनात आल्यावर राहत नाही. अगं कारण तू लैला होतीस, मैमून नाही. आणि तू मजनूच्या प्रेमात पडली होतीस, इद्रिसच्या नाही. किंवा तू पळून जाऊन लग्न सुद्धा नव्हतं केलं मजनू बरोबर. मैमूननं केलं होतं इद्रिसशी त्याप्रमाणे. आणि हो, तुला खुशनसीब म्हणावं वाटलं ते आणखी अशासाठी की तुझं गोत्र पुरेशी नव्हतं आणि मजनूचं गोत्र मिओ नव्हतं इद्रिस प्रमाणे. किंवा तू हिंदुस्थानमध्ये देखील जन्माला आलेली नव्हतीस. हरियाणातल्या नुह जिल्ह्यात, उदाहरणार्थ सुदक नावाच्या गावी 20व्या शतकात. पण छिना शामित झाला असता ना तुझ्यावर तर फुटली असतीस. एखाद्या गुलबदन गलबतासारखी खडकावर आदळून शर्याच्या, गाळ पिटीने त्रस्त झालेल्या द्राक्षवेलीसारखी उन्मळून पडली असती दगडाच्या वर्षावर, किंवा एका रात्रीपुरती झाली असती दुर्याची दुल्हन. आणि पावसाच्या चापकानं फोडून काढावी केळीच्या कोवळ्या पानाची नाजूक साल तशी फाटून निघाली असती तुझी पाठ त्या दुर्याच्या झंझावातात. पण या पूर्वापार चालत आलेल्या शिक्षा मिळमिळीत वाटाव्यात ना. एवढ्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणजे मैमूननं केला होता तसला तुझ्याकडून घडला असताना. म्हणजे अगदी आपल्या आवडीच्या माणसाबरोबर तू लग्न सुद्धा करून मोकळी झाली असती चक्क. आणि तू निवडलेली व्यक्ती परजातीची निघाली असती ना. तर तुला आणि एकूणच पोरीच्या जातीला धडा शिकवायला म्हणून त्या गावच्या प्रधानानं गावच्याच आणखी 4-5 बुजुर्ग मंडळींना गोळा केलं असतं, तुझ्या घरात घुसून तुला बाहेर काढलं असतं खेचून, एका जीप मध्ये घालून तुला चावडीवर नेलं असतं आणि तुझ्यावर बलात्कार केला असता सगळ्यांनी मिळून. हरियाणा 1999. इद्रिस, मैमून
दोघांनी ठरवलं लग्न करायचं. ज्येष्ठ लोकांनी सांगितलं की एका गोत्रात लग्न होत नाही, तुमचं लग्न होणार नाही. दोघांचं प्रेम. पळून गेले, लग्न केलं, गावात परत आले. एक मुलगी, तिला वाटतं तिला आवडतं म्हणून ती तिच्या मनाप्रमाणे लग्न करते. हौशीट्या, हिंमत कशी होते. आणि जर अशा मुली करायला लागल्या तर मग काय होईल? सगळंच बुडेल ना. पापाचं महाद्वार आहे ते. जगातल्या प्रत्येक धर्मांचं अनेक बाबतीत मतभेद आहे. बाई पापाचं महाद्वार आहे याच्याविषयी त्यांच्या मनात शंका नाही. कोणत्याही धर्मात या बाबतीत सगळ्यांचं एकमत आहे. आणि ही पोरगी, गावातली पोरगी, तिच्या मनाप्रमाणे विवाह करते. हरियाणा स्टोन बसले ते, त्यांची पंचायत बसली आणि 5 पंचांनी निकाल दिला की अशा पोरीला असा धडा शिकवायचा की पोरींना धाक बसला पाहिजे. ते बसणार नाही, पोरी वाया जातील. काय शिक्षा? 5 पंचांनी तिच्या घरी गेले, तिच्या आई वडिलांसमोर, तिच्या कुटुंबासमोर तिला घरातून काढलं, जीप मध्ये घातलं. सगळं गाव गोळा झालं चावडीवरती, गावाच्या मध्यभागी. आणि 5 पंचांनी सगळ्या गावाच्या देखत त्या मैमूनवरती जाहीर बलात्कार केला. जाहीर बलात्कार. जाहीर बलात्कार हा शब्द आता आपल्या परिचयाचा होत चाललाय. म्हणजे सार्वजनिक गणपती उत्सव, सार्वजनिक चक्री विजय, तसं जाहीर कॅटरेट. आणि हे सगळं घडलंच तुझ्या आई बापांच्या संमतीनं आणि भावाच्या साक्षीनं. आणि मग तो विधी संपल्यावर तुझा चुलत भाऊ पुढे आला असता. बिरादरीच्या नात्यानं तुझ्यावर सुरा फिरवण्याचा आपला हक्क गाजवण्यासाठी. आणि फिरवला असता सुरा त्यानं सफाईदारपणे तुझ्या पोटावर, पाठीवर, मानेवर, गुह्यावर आणि फेकून दिलं असतं तुला एका अंधाऱ्या गल्लीत किंवा रक्ताच्या डबक्यात. तिचा भाऊ मोहम्मद खानिक तो म्हणतो की मी सच्चा माणूस आहे. माझ्या वाटण्यात तुम्हाला कधीही चिचडा सापडणार नाही किंवा घाण. माझ्या वजन काट्यांना तुम्हाला लवचिपक लावलेलं आढळणार नाही किंवा मापात पाप आढळणार नाही. पण व्यावहारिक जगाच्या पलीकडे पण एक जग असतं आणि माणसाच्या काही जबाबदाऱ्या असतात. हुकाला टाकलेली सोली बकरी आणि खूळ गुणवी बहीण यांच्यात फरक करत नाही. सुरी माझी तरी. मटण कापायच्या सुरीने त्याने त्या खुरीवर 20 वार केले. फेकून दिले. कोणीतरी उचललं हॉस्पिटलला. नंतर तिला दिल्लीला त्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये पाठवलं. वाचली. इतकंही करू निघा तू मेली असतीस ना ग, तरी तुला खुशनसीबत म्हणावं लागलं असतं. कारण मैमून प्रमाणे मरणारे चिरकार नसतं तुला. आणि होश आला असता सफदरजंग हॉस्पिटलात. 12 बाटल्या रक्त तुझ्या अंगात गेलं असतं. तुझ्या शरीरावर झालेल्या सर्व जखमा भरून निघाल्या असत्या. अगदी पोटावरली 16 इंची जखम सुद्धा. आणि मग 15 दिवसांनी तू बाहेर पडली असतीस तरी सिव्हिल कोर्टात तुला तासनतास बसून राहावंच लागलं असतं एका बाकड्यावर. डोक्यावरनं आपला फाटका दुपट्टा घेऊन, खाली मान घालून, धुळीनं माखलेल्या आपल्या पावलांकडे एकटक पाहत. 30 कहाणी कोर्टात पुन्हा पुन्हा सांगणं तुला भाग पाडलं असतं. आणि दर खेपेला तू बलात्कार हा शब्द उच्चारलास किंवा रडायला लागलीस की दोन्ही
कानांनी प्यावं लागलं असतं तुला. त्या कोर्टात हजर असलेल्या 100 डोक्यांच्या जनावराला अनावर होणारं ते हसू तापलेल्या शिशासारखं. आणि म्हणूनच लैला, अगं तू खरंच खूप खुशनसीब होतीस ग, असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही. अगं कारण तू लैला होतीस, मैमून नाही. कोर्टात बलात्काराच्या केसेसच्या वेळेला जे प्रश्न विचारले जातात, काय दाबलं, काय विसरलं, कोणतं अवयव काय केलं, ते एन्जॉय करायला ऐकायला येणाऱ्या पुरुषांची जमात पण होती. ते त्या कोर्टात एन्जॉय करतात ही गोष्ट. मैमून वाचली कशी कशी, नंतर ती आणि तिचा नवरा गेले दुबईला. 2004 साली दिल्लीच्या रस्त्यावर. यावेळी मात्र मैमूनला व्यवस्थित कापलं गेलं आणि यावेळेला ती वाचली नाही. हे नियमित आहे. म्हणजे आता 2 महिन्यापूर्वी आमच्या जळगाव जिल्ह्यात चोपडा नावाच्या एका मुलीचं एका मुलावर प्रेम होतं. तिचा 15 वर्षाचा भाऊ आणि त्याचा मित्र दोघं गेले. त्या मुलीची मान कापली, दोघांचे धड आणि मान वेगळे केली. पोलीस स्टेशनला चाकवून ते घेऊन गेले. आमची बहीण आमची इज्जत बुडवत होती, आम्ही त्यांना मानले. एक मुलगी छान MBBS झाली, सगळं झालं, आता डॉक्टर MD करणार आहे. नांदेड वटानं सांगितलं की बाबा आता माझं MBBS झालंय, मुलगा आहे छान, MBBS आहे, आम्हाला लग्न करायचं. वडिलांना दुःख झालं की का नाही बोलली आहे, दुसऱ्या जातीचा मुलगा आहे. ती म्हटली की बाबा आता झालंय नाही MBBS. वडील दुःखी झाले, त्यांनी लग्न म्हणून ठरवून ठेवलं. ती गेली, रात्री खूप दारू केली, घरी आली. मुलीचे असंख्य तुकडे केले. ते मुली शुद्धीत असताना मुलीला नव्हतो घालू शकत म्हणून घालून गेले. या उजेडात आलेल्या केसेस आहेत. किती मुली अशाच अंधारात, जमिनीत, विहिरीत, नद्यांमध्ये, कशामध्ये गेल्या असतील माहीत नाही. आणि म्हणून ही जी कविता आहे ना, ती वाचताना ती कोरडी राहत नाही. कोरटकर नावाचा कवी अशा ठिकाणी आणून ठेवतो ना की असं वाटतं की अरे ही कधी बदलेल की नाही, संपेल की नाही, होईल की नाही. मग कधीतरी नवीन पिढीतल्या किंवा मध्यमवयीन स्त्रियांची चर्चा करतो, त्यांना विचारतो तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कसं बघताय आधीच की होईल. करडत राहायचं फक्त. रडणं वाईट असतं का? अश्रू वाईट असतात? अश्रूंमध्ये लायझोझाईम नावाचा एक घटक असतो, ज्यात असंख्य विषाणू, तिथे डॉक्टर असेल म्हणून तुम्हाला माहिती, लायझोझाईम विषाणू आणि जीवाणूंना मारण्यासाठी वापरलं जातं. ते आपल्या अश्रूंमध्ये. इतकी फालतू गोष्ट नाहीये. तर नवीन पिढीच्या अंजली धुमाळ, तुम्हाला काय वाटतं? मी भूतकाळ केली, या सर्वांची दुःख पाहिली आणि पुन्हा वर्तमानात. या सर्वांचे दुःख आणि वेदना पाहून माझ्याही डोळ्यात अश्रू आहे. अश्रू फार निर्मळ असतात अश्रू, पण ह्यांच्या डोळ्यातले अश्रू ही तर माझी ताकदच आहे. पण यांच्यावर झालेल्या अन्यायाला आणि अत्याचाराला मी नाकारतो आणि यांच्याच पद्धतीने एका नव्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल. कोल्हटकर या कविता संग्रहाचा शेवट एक कवितेने करतात. मोठी कविता आहे, त्यातल्या शेवटच्या ओळी मला बसायला. ही सगळी घाण वाहून गेली तुझ्या डोळ्यातली की विशुद्ध अश्रू, विशुद्ध अश्रू एकच शिल्लक राहील. तेवढा मात्र जपून ठेव. ही सगळी घाण वाहून गेली तुझ्या डोळ्यातली की विशुद्ध अश्रू शेवटी एकच शिल्लक राहील. तेवढा जपून ठेव. पुन्हा तोच कामी येईल नव्यानं विश्व उभारण्यासाठी. आगे विश्वात्मके, आगे विश्वात्मके.
आणि जसं आपण म्हणतो विठ्ठल त्यांनी सांगितलं, विठ्ठल आपण बघितलं नाही पण तुकारामांच्या अभंगातून त्यांच्या माध्यमातून आपण विठ्ठल करतो. तसं आजच्या प्रयोगामुळं अरुण कोलटकर यांच्या कविता वाचण्याचा किंवा इथं प्रयोग करण्याचा एक प्रयत्न होईल आणि तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. कारण जरी इथं 20-25 जरी मंडळी असली तरी एक जण असतात 100 रसिकांच्या तोडीचं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तसं ज्ञानकोशकार केतकर यांनी जे काम केलं तर ते म्हणजे 100 आत्म्याचं काम केलं, 100 विचारवंतांचं काम केलं. जसं इथं सविता कारंजकर आहेत, काळमेघ आहेत, स्वाती राऊत आहेत, जवळ आमच्या वकील मॅडम आहेत, चिटणीस मॅडम आहेत, हे सगळे प्रयोग करणारे मंडळी आहेत. आणि त्यात सगळ्यात महत्वाचे तुम्ही जे बोलला ते खरं आहे, किशोर बेडकेळ म्हणजे महाराष्ट्र आला. त्यामुळे हा सातारमधला पहिला प्रयोग असेल परंतु तुम्ही कायम सारखं येत राहाल याच्याबद्दल मला विश्वास वाटतो. काही गैरसोयी झाल्या त्या आपण दुरुस्त होतील, त्याबद्दल आपण विचार करायचा काय प्रश्न नाही. पण मला असं वाटतं की मी बोलण्यापेक्षा इथं सविता कारंजकर आहेत किंवा काळमेघ आहेत, दुलकर मॅडम आहेत, स्वाती राऊत, आपण एक 2-2 मिनिटं जर बोलला या संदर्भात तरी सातारकरांच्या वतीनं त्यांना एक आपण रिस्पेक्ट दिल्याचं किंवा तुम्हाला काय वाटतं किंवा चिटणीस मॅडम आहेत, आपण बोलावं. आणखी कोणी बोलतीलच म्हणजे 4-5 जणी तरी तुम्ही बोलावं आणि शेवटी बेटखेळा बोलतील, मग सत्कार करू आपण त्यांचा. पहिलं काहीच इच्छा नाहीये कारण हा अनुभव तसाच शांतपणा मी घरी घेऊन जावा असाच आहे. मुकुल शिवपुत्रांच्या एका मैफिलीच्या वेळेचा अनुभव मी मुद्दामून सांगते की त्यांच्या कार्यक्रम संपला की आभाराचं कधीच नसतं. तर मी तिथले कॉम्पेअर करता त्यांना म्हटलं की आनंद भाई असं कसं, ते इतकं सुंदर म्हणतात आणि तुम्ही आभार वगैरे कसे मानत नाही अजिबात. ते म्हणले नाही, तो त्यांचंच म्हणणं आहे मुकुलबाईंचं की हा अनुभव तुम्ही हृदयात साठवून जा, डिस्टर्ब करू नका अजिबात. तर याच्यातच मला काय म्हणायचे ते आहे, मी वकिली व्यवसायात आहे. सुरुवातीला मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला असं वाटायचं की या बायका असं काय सांगतात, जेवायला देत नाही, केसाला तेल देत नाही, अमुक नाही, असं कसं, ही बाई स्वयंपाक करते आणि हिला कसं मिळत नाही. पण जसा अनुभव येत गेला तसं मला कळलं की ही फॅक्टच आहे. इतक्या तऱ्हांनी छळ होतात बायकांचे. पण अलीकडं मला असं वाटतं की आपण व्हिक्टिम कार्ड पण खेळणं बंद केलं पाहिजे, स्ट्रॉंगली उभं राहिलं पाहिजे. आणि या कविता खूप असा अंजन घालणाऱ्या कविता आहेत. अतिशय सुंदर अनुभव होता. थँक्यू पाटील सर, तुमचे विशेष आभार. सुंदर सादर केला. विशेषतः शंभू पाटील यांनी अरुण कोलटकर यांच्या कविता त्यांच्या मनातल्या आमच्यापर्यंत अगदी अशा पोचलं की आम्ही निशब्द झालो. आणि तुम्ही स्वतः आणि तुम्ही मला खूप भावूक करून गेलात आणि त्याच वेळेला विचारही करायला भाग पडलं. सुदीप्ता सरकार, तुम्ही जो काही गेटअप आणि भावना व्यक्त केल्या त्याही खूप आवडल्या. आणि एकूणच जो माहोल तयार केला ना, स्त्री संदर्भातलाच होता सगळा, पण तरी देखील मला मंगला आटलेकरांच्या एका पुस्तकाची खूप आठवण झाली की प्रत्येक धर्मामध्ये स्त्रीला किती गौण मानलं जातं आणि तिचं मनुष्यत्वच आपण मान्य करत नाही. आणि ते इथं पुन्हा पुन्हा आपल्याला ध्वनित केलं गेलं. माणूस वाचनानं प्रगल्भ होतो. आज या कवितांना आमच्यातनं माणूस पण तुम्ही जाणवून दिलं आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचवलं. शंभू पाटील, तुमचे खूप खूप आभार की त्या कल्पनांच्या पलीकडेही तुम्ही ते खूप आमच्यापर्यंत छान पोहोचवलं. खूप धन्यवाद. नमस्कार. मी प्रामाणिकपणे कबूल करते की मी हा काव्यसंग्रह वाचलेला नाही. त्यामुळं या कविता मला मी हा खरं तर रंगमंचीय आविष्कार म्हणेन मी. आजचा रंगमंच थोडासा अपुरा पडला. तुमचं सादरीकरण इतकं अप्रतिम होतं की प्रत्येक कवितेतला प्रत्येक शब्द अगदी अंतरंगाला भिडत होता. मंजुषाताई, विशेषतः तुम्ही जी कविता सादर केली ती इतकी अप्रतिम होती की अंगावर काटा येत होता प्रत्येक वेळी. आणि त्या प्रत्येक कवितेचं जे रसग्रहण आहे जे पाटील सर करत होते त्या रसग्रहणातून इतकी कविता स्पष्टपणे समोर दिसत होती.
स्त्रीचं भावविश्व या सगळ्या कवितांमधून आपण सगळ्यांनी आपल्या अभिनयातून अभिवाचनातून आमच्यासमोर सादर केलं. अतिशय सुंदर अनुभव होता. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आणि तुमच्या सगळ्या उपक्रमांना मनापासून शुभेच्छा. अरुण पुलटकरांच्या कविता वाचलेल्या होत्या आणि जेव्हा मी हर्षल पाटील सरांशी बोलले होते तेव्हाही खरं तर उत्सुकता होती की ह्या इतक्या अवघड कविता आहेत आणि ह्यांचं सादरीकरण हे कशा प्रकारे करत असतील. पण ते संभव तेव्हा होऊ नाही शकलं. पण आज श्री शिकवी सरांसमोर अनुभव घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. मला असं वाटतं की ज्या कवीला किंवा ज्या व्यक्तीला दुःख समजतं त्याच्यापर्यंत पोहोचतं तोच पसायदान बघू शकतो. आणि अरुण कोल्हटकरांचं जे ब्लर्ब आहे ते ऍक्च्युली पसायदानच आहे, अक्षर पसायदान आहे की माझी वही राहू नये कोरडी, माझी वही भिजो, शाई फुटो, अक्षर विरघळो, कवितांचा लगदा हो आणि त्या नदीकाठी चरणाऱ्या म्हशींच्या दुधामध्ये त्याचा अंश सापडो. म्हणजे प्रत्येक साहित्यिकाची हीच इच्छा असते की मी जे काही लिहिलेलं आहे ते असं पुढेपर्यंत जिवंत राहावं, ह्याच्यापेक्षा दुसरं काय मागणार. आणि मला तुमचं जे निवेदन आहे ते ह्यासाठी आवडलं की आज ती जी दुःख तर व्यक्त केली ती त्या कवितांमध्ये व्यक्त झालेली आहे ती तुम्ही जर निरूपण नसतं केलं, रसग्रहण नसतं तर ती तितक्या ताकदीने पोहोचलं नसतं, समजलं नसतं. पण त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट मला ही वाटते की आज काय बदललं, एवढे 21व शतक आहे सगळे, पण आज परत फिरून आपण त्याच युगाकडे जातोय की काय अशी परिस्थिती आहे सध्याची. म्हणजे नक्की कुठली प्रगती झालेली आहे असा विचार करायला लावणारी परिस्थिती आहे. आणि तुम्ही हे सगळं तुमच्या बोलण्यामध्ये गुंतलं आणि ते खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या काळामध्ये ह्या कार्यक्रमाचे प्रयोग अधिकाधिक व्हायला हवेत आणि ह्या मनापासून शुभेच्छा तुम्हाला. आणि मंजुषाताईंनी जी कविता ज्या कवितेने सुरुवात केली होती आणि त्यांच्याचकडून दुसऱ्या कवितेने जे शेवट झाला एक वर्तुळ पूर्ण झालं आणि खूप अविस्मरणीय अनुभव दिला. तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक आणि शुभेच्छा. अतिशय अप्रतिम असा कार्यक्रम सादरीकरण इथं झालेला आहे. जास्त काही सांगत नाही, सगळ्यांनी मनोगतामध्ये सांगितलेलं नाही. पण सगळ्या व्यक्तिरेखा म्हणजे करुण रस जरी प्रत्येक कवितेमध्ये असला तरी सुद्धा वेगवेगळा रस त्यातून आम्हाला दिसत होता. करुण रसाच्या असून सुद्धा वेगवेगळी रसनिर्मिती जाणवत होती. हे तुमचं यश आहे सादरीकरणाचं. आणि पाटील सरांबद्दल काही सांगायलाच नको की सगळं हे गुंफण्याचं जे इतकं सुंदर काम त्यांनी केलेलं आहे ना तर त्यामुळे इतका उठावदार आणि सगळ्यांपर्यंत पोहोचला हा कार्यक्रम हे महत्वाचं. आणि याचं यश म्हणजे असं आहे की खरोखर हे भिजके पण कायम राहणार आहे. म्हणजे जे कोरडी मन होत चाललेली आहेत आता कोरडेपणा वाढलेला आहे. पण ह्या अशा कार्यक्रमांमुळं एक पाझर मनात फुटेल आणि खरोखरच ओळ निर्माण होईल. तर असे कार्यक्रमाला या पुढील सगळ्या कार्यक्रमांना तुम्हाला शुभेच्छा. एक अतिशय चांगली संध्याकाळ आमच्या वाटायला तुम्ही आणखी सांगितला चांगला अनुभव आम्हाला दिला. लोणकर मॅडम म्हणाले तसं खरं तर हा अनुभव असाच घरी घेऊन जायला आवडला असतो. पण चिकवीसांनी विनंती केली आणि बाकीच्यांनी मन व्यक्त केल्यानंतर बोलण्यासाठी माझं मन तयार झालं. रवींद्रनाथ टागोरांच्या नंतर ज्याची आंतरराष्ट्रीय नोंद घेतली गेली असा हा मराठीतला एकमेव लेखक. त्याला एक विश्वात्मक भान आहे आणि कवितेमध्ये विश्वात्मक आहे. अलीकडे त्यांचा जो नव्यानं अभ्यास झाला आहे अंजली नेर्लेकर ज्या बाई आहेत अमेरिकेमध्ये त्यांनी कोल्हटकरांवर दीर्घ प्रबंध लिहिलेले आहे इंग्रजीमध्ये. त्याचा तो भाषांतराची प्रक्रिया तिथे चालू आहे आणि त्याने अतिशय विस्तारानं आधुनिकता आणि कोल्हटकर यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्याचा एक मोठा तो उद्योग आहे. त्या तपशिलात जाण्यापेक्षा सुद्धा 2-3 गोष्टी आपण समजावून घेतल्या पाहिजे. ज्या वेळेला विंदा करंदीकर, पाडगावकर, बापट हे कविता वाचन करत होते ठिकठिकाणी त्या काळामध्ये या प्रकारच्या मोहात न अडकता कोल्हटकर स्वतःचं लेखन करत होते. एका अर्थाने म्हटलं तर त्यांच्यामध्ये या सगळ्या मंचीय कविता त्याचं सादरीकरण याच्याबद्दल एक रागही होता.
60च्या दरम्यान सत्यकथेच्या विरोधात मुली एक अनियतकालिकांची चळवळ सुरू झाली, वो अनियतकालिक. त्याच्यामधलं शब्द हे अतिशय महत्वाचं एक अनियतकालिक होतं आणि त्याचे संपादक कोल्हटकर आणि दिलीप चित्रे होते माझ्या माहितीप्रमाणे. दिलीप चित्रे आणि कोल्हटकरांच्यात पुन्हा एक साम्य त्या काळामध्ये लक्षात की दोघांनाही तुकारामाचा समान आहे. दिलीप चित्र्यांनी शेष तुका म्हणून तुकारामाच्या अभंगाचं भाषांतर केलेलं आहे आणि चित्र्यांच्या कवितेमध्ये ह्याच्या कोल्हटकरांच्या कवितेमध्ये ठिकठिकाणी आपल्याला तुकाराम दिसतो. ज्याच्या कवितेत तुकाराम आहे त्याच्या कवितेत वैशिष्ट्य आणि मानवता ही असलीच पाहिजे. या दृष्टीने जर आपण कोल्हटकरांच्या कवितेकडे पाहिलं तर तुकाराम त्यांनी पुरेपूर पचवले. कोल्हटकरांच्या बाबतीत असं सांगितलं जाते की एका बाजूला परंपरा, त्याच्यातली सगळी मिथकं, त्या मिथकांना चिकटलेली सगळी मुळं आणि आधुनिक विचार आणि आधुनिकतेचं तत्वज्ञान हे सगळं पचवून ते स्थिर उभे आहे. ही गोष्ट अतिशय अवघड आहे. ही सगळी तत्वज्ञानं पचवून स्वतःच्या बुद्धीनं पुढे काहीतरी करत राहणं, कारण कुठल्या तरी एका धाऱ्याला माणूस लागण्याची शक्यता अधिक असते. कोल्हटकर त्या प्रकारच्या धारेला लागले नाही, ते त्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. त्यांच्या कवितांमध्ये त्यांनी जी मिथकं उलगडलेली आहे ती सगळी मिथकं त्यांनी पहिल्यांदा त्याच्यावरची गोडाची फुटं काढून टाकली आणि त्याचं मानवीकरण करून आपल्यासमोर उभं केलेलं आहे. तुम्ही आता सादर केलेल्या अनेक कवितांमध्ये देखील आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून ते या सगळ्याच प्रश्नांकडे कसं पाहतात, अत्याचाराकडे कसं पाहतात. आपल्याकडच्या कवितांमध्ये किंवा कादंबरीमध्ये येणारं जे या प्रकारचं वर्णन असतं ते एक प्रकारचं वृत्तपत्रीय वर्णन असतं. पेपरला बातमी यावी अशा प्रकारची कवितेत अत्याचाराची वर्णने येत असतात. याला बाजूला ठेवून नवीन तुम्ही काहीच सांगत नसता आणि त्यामुळे अत्याचार झाला एवढंच लोकांना कळतं. पण त्याच्यातून जे पाझर करुण्याची निर्माण व्हायला पाहिजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या बाईकडे कुठल्या नजरेनं पाहायला पाहिजे ते कोल्हटकर अधिक चांगल्या रीतीने सांगतात. आणि म्हणून एखादा दया पवार जेव्हा बाई मी धरण बांधिते मरण बांधिते अशा प्रकारची कविता घेऊन ती करुणा जागी करतो, तशा प्रकारची करुणा जागा करण्याचं सामर्थ्य कोल्हटकरांच्याकडे आहे. कारण त्यांनी विश्वाला जरी गवसणी घातली तरी मुळाची ओढ त्यांना सोडवत नाही, हे सगळ्यात महत्वाचं. आणि ही मुळं कशात गुंतली आहे, तरी इथलं भक्तिवाङ्मय आहे, तुकाराम असेल ज्ञानोबा असेल, याच्यामध्ये गुंतलेली ती सगळी मुळं आहेत. आणि ती मुळं तशीच ठेवून सगळ्या जगाला पचवून उभं राहून हा कवी काही सांगू इच्छितो. या अर्थानं तो विश्वात्मक कवी आहे आणि त्याचं विश्वात्मक असणं त्याच्या आधुनिक संविधानाच्या चौकटीत करून लिहित असला तरी महानगरामध्ये राहून सुद्धा महानगराच्या चौकटीतल्या एकतेची जाणीवा काय असतात या मांडायला पुन्हा त्यांचा प्रयत्न आहे. अनेक अंगाने कोल्हटकरांचा अभ्यास झालाय, होऊ शकतो, आजच्याही चालू आहे. त्या दृष्टीनं तुम्ही जे सादरीकरण केलं हे कोल्हटकरांना अभिप्रेत असलेल्या करुणेचा रस किंवा करुणा वाचकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये तुम्ही आज सगळेच कलावंत अतिशय यशस्वी झालेला, तर मनपूर्वक अभिनंदन. सर्व वाटलांचं विशेष अभिनंदन. आपण अंतर्मुख होतो आणि अंतर्मुख झाल्यानंतर तो परिणाम असतो तर तसा आपल्यावरती गारूड होतो तर तसाच घेऊन घरी जावं असंच आपल्याला वाटतं. त्यानंतर त्याच्यावरती भाष्य करणं, आभार मानणं वगैरे थोडंसं काही वेळेला पण ती एक प्रथा आहे, परंपरा आहे, प्रोटोकॉल आहे, करावं लागतात आपल्याला या गोष्टी. तसंच आहे. तसंच या प्रेक्षक या सर्व कलाकारांच्या बाबतीत धन्यवाद. अतिशय आनंदी आलो मी. आभार मानतो तुमचे. खरं म्हणजे तुमचे आभार मानायला जळगावच्याच हे आहे. आभाराचा भार कशाला, सत्काराचा हार कशाला आणि गुणवंत कलावंतांचं कौतुक करायला आमच्या हृदयाला दार कशाला. तेव्हा आम्हाला तुमचा सत्कार करू दे. त्यानंतर एक एक जणांचा पण सत्कार करतो. सत्कार करायला आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी एका पाठवले नुरकर मॅडम त्या ठिकाणी सत्कार करले. नुरकर मॅडम त्यांचं नाव उभं त्या कार्यक्रमाची गोडी
अजून ह्या राहिल्यात ना? अजून म्हणून माझी शिकवण मॅडम क्लोज थँक्यू फोन येईल आणि सांगायला